हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी NCERT मधील थर्ड चॅप्टर दॅट इज ह्युमन रिप्रोडक्शन. सो ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. थर्ड पॉईंट आहे ते म्हणजे गॅमॅटोजेनेसिस, म्हणजेच मेल आणि फिमेल गॅमेट्स कशा पद्धतीने तयार होतात. फोर्थ आहे मेन्स्ट्रुअल सायकल. फिफ्थ आहे ते म्हणजे फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन कशा पद्धतीने होतं. सिक्स्थ आहे प्रेग्नन्सी आणि एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आणि सेवन्थ आहे ते म्हणजे पॅच्युरेशन अँड लॅक्टेशन. सो बेसिकली इथपर्यंत जर आपण पाहिलं तर या सिस्टीम्स आहेत. या ठिकाणी ॲक्च्युली गॅमेट्स तयार व्हायला स्टार्ट झालेलं आहे. नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन, म्हणजेच हे प्री फर्टिलायझेशनमध्ये आपण घेऊ शकतो. हे आहे फर्टिलायझेशन. इम्प्लांटेशन पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये येईल. प्रेग्नन्सीपासून लॅक्टेशनपर्यंत सगळं काही पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये येणार आहे. ओके, सो प्री फर्टिलायझेशन काय आहे, पोस्ट काय आहे, हे सगळं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. आता सगळ्यात पहिल्यांदा जे ही सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा स्पेशली ह्युमन्स जे आहेत यांच्यामध्ये कोणती कोणती इव्हेंट्स असतात. तर आफ्टर प्युबर्टी तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे गॅमॅटोजेनेसिस. त्याआधी पण NCERT एक लाईन या ठिकाणी क्लिअर करते की सगळे ह्युमन्स विविपॅरस आहेत, म्हणजे सगळे जे आहेत तर ते यंग वन्सच प्रोड्यूस करतात. कोणतंही ह्युमॅन बिंग एग्ज ले करत नाही. ओके, सो हे NCERTने या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे आणि जसं की ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स जेव्हा सुरू होतात ॲट दी टाइम ऑफ प्युबर्टी. फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे गॅमेट्स तयार होणं, दॅट इज गॅमॅटोजेनेसिस. म्हणजेच स्पर्म्स मेलमध्ये आणि ओवम फिमेलमध्ये तयार होणं, ॲक्च्युली तयार होणं, याला आपण म्हणणार आहोत गॅमेट फॉर्मेशन किंवा गॅमॅटोजेनेसिस. सो आफ्टर प्युबर्टी हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता कारण पॅरेग्राफमध्ये ते सगळं एकत्र दिले. सो तुम्हाला जर काही नोट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही NCERT मध्येच लिहू शकता. सो आफ्टर प्युबर्टी हे खूप महत्त्वाचं आहे कारण फिमेल्समध्ये जरी गॅमेट्स ॲट दी टाइम ऑफ बर्थपासून असले तरी पण ते मॅच्युअर किंवा ते गॅमेट्स बाहेर येणं किंवा ॲक्च्युली त्यांच्यामध्ये ग्रोथ होणं, डेव्हलपमेंट होणं, हे सगळं ॲट दी टाइम ऑफ प्युबर्टीच होत असतं. सो गॅमॅटोजेनेसिसमध्ये ती पण प्रोसेस येणारच आहे. फर्स्ट आहे गॅमॅटोजेनेसिस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे ट्रान्सफर ऑफ गॅमेट्स इन टू दी फिमेल जेनायटल ट्रॅक. ऑब्वियसली फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये स्पर्मला सेंड केलं जातं किंवा स्पर्म पाठवलं जातं. सो दॅट्स वाय सेकंड प्रोसेस आहे ती म्हणजे इन्सेमिनेशन. आणि ह्या प्रत्येक प्रोसेसेस महत्त्वाच्या आहेत. याच्यामधली एक जरी प्रोसेस राहिली तर ऑब्वियसली पुढची प्रोसेस होणार नाही कारण सगळ्या इंटरलिंक्ड आहेत. नेक्स्ट आहे आता हे जे गॅमेट आहे मेल गॅमेट तर ते फिमेलच्या जेनायटल ट्रॅकमध्ये गेलेलं आहे. आता त्यानंतर फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये गेल्यानंतर ते स्पर्म जिथे कुठे ओवम असेल ते कुठे असतं, साईट ऑफ फर्टिलायझेशन काय आहे, हे सगळं आपण पुढे पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, सॉरी टू इंटरप्ट, बट एक खूप चांगली ऑफर आहे. ती म्हणजे अशी की तुम्ही जर नीटची तयारी करत असाल आणि तुम्ही जर एक छान असं क्रॅश कोर्स शोधताय किंवा तुम्हाला कोचिंग क्लासेसमध्ये जायचं नाहीये, तुम्हाला घरी बसून अभ्यास करायचा आहे पण तोही कमीत कमी प्राइजेसमध्ये, तर त्यासाठी अनअकॅडमी एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. अनअकॅडमीवरती फक्त प्राइजेस कमी आहेत असं नाही तर इंडियाचे टॉप एज्युकेटर्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या अनअकॅडमीवरती ऑफर सुरू आहे ती म्हणजे 25% ऑफ. तुम्ही जर युजली प्राइजेस पाहिल्या तर अनअकॅडमीवरती या काही प्राइजेसवरती सबस्क्रिप्शन मिळतं. बट आता जर तुम्ही 19 मेपर्यंत जर सबस्क्रिप्शन घेणार असाल तर तुम्हाला या ऑफरवरती 25% ऑफ मिळणार आहे. या प्राइजेसवरती तुम्हाला 25% ऑफ मिळणार आहे. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला ज्याही मंथ म्हणजे जेवढ्या मंथचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुहानी 10 हा कोड वापरायचा आहे आणि तो कोड तुम्ही जर वापरला तर तुम्हाला या ठिकाणी 25% कमी करून प्राइजेस पाहायला मिळतील. म्हणजेच तुमचे एवढे सगळे पैसे या ठिकाणी वाचू शकतात जर तुम्ही आपला कोड वापरला तर. तर अशा पद्धतीने अनअकॅडमीवरती ही ऑफर फक्त 19 मेपर्यंतच आहे. आयकॉनिकवरती पण तुम्हाला 27,000 रुपीज सेव्ह करता येतील, 22,000 रुपीज सेव्ह करता येतील जर तुम्ही 19 मेपर्यंत सबस्क्रिप्शन घेतलं तर. त्याच्या आधी तुम्ही काय करू शकता की अनअकॅडमीवरती काही फ्री व्हिडिओज अवेलेबल आहेत त्या पर्टिक्युलर टीचर्सचे. सो तुम्ही ते आधी रेफर करू शकता आणि मग तुम्हाला आवडलं तर तुम्ही सबस्क्रिप्शनचा विचार करू शकता. पण सबस्क्रिप्शन दरम्यान तुम्हाला हा कोड वापरावा लागेल तर तुम्हाला या ठिकाणी ही ऑफर प्राईस घेता येईल. त्यासोबतच तुम्हाला अनअकॅडमीवरती जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर लाईव्ह क्लासेस अटेंड करता येतील, लाईव्ह टेस्ट अटेंड करता येतील. आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला हार्ड कॉपी देखील मिळणार आहे नोट्सची, प्लस सबस्क्रिप्शनवरती तुम्हाला सॉफ्ट कॉपी मिळते नोट्सची. तर अशा पद्धतीने बरेचसे बेनिफिट्स आहेत जे तुम्हाला मिळू शकतात तुम्ही जर सबस्क्रिप्शन घेतलं तर. सो ही ऑफर फक्त आणि फक्त 19 मेपर्यंतच आहे. सो लवकरात लवकर तुम्ही सबस्क्रिप्शन घेण्याचा विचार करू शकता. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. आता आपण येऊया आपल्या चॅप्टरकडे. ज्याही ठिकाणी कुठे ओवम असेल त्या ठिकाणी मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होणार आहे ज्याला की आपण म्हणणार आहोत ॲक्च्युअल फर्टिलायझेशन. सो थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे फर्टिलायझेशन.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फर्टिलायझेशनमुळे काय होणार आहे, झायगोट तयार होणार आहे. ऑब्विसली फर्टिलायझेशन झालं तर एन मेल गॅमेट आणि एन फिमेल गॅमेट यांचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे आणि त्यापासून 2Nचा झायगोट तयार होणार आहे. 2N म्हणजेच काय, डिप्लॉइड झायगोट. सो फोर्थ स्टेप आहे ज्या ठिकाणी झायगोट तयार होतो. आफ्टर दॅट नेक्स्ट स्टेप आहे, आता हे जे झायगोट आहे तर ते डेव्हलप होणार आहे कशामध्ये, ब्लास्टोसाइटमध्ये. सो झायगोट विल डेव्हलप इनटू ब्लास्टोसाइट. ब्लास्टोसाइट म्हणजे काय, झायगोट सिंगल सेल्ड आहे. सो या सिंगल सेलमध्ये मायटोटिक डिव्हिजन होतात आणि त्यापासून थोडे अजून सेल्स 2 to 8 सेल्स, 2 to 6 सेल्स या ठिकाणी तयार होतात, ज्याला आपण म्हणणार आहोत ब्लास्टोसाइट्स. ओके. सो आता हे जे ब्लास्टोसाइट्स आहेत तर हे युटेरस, अशा पद्धतीने साधारणतः युटेरसची वॉल असते. ओके. सो या वॉलवरती येथे कुठेतरी ते ब्लास्टोसाइट अटॅच होतं. सो ती साईट कोणती आहे तेही आपण पाहणार आहोत. सो 6 आहे ते म्हणजे इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे काय, हे ब्लास्टोसाइट त्या युटेरसच्या वॉलवरती जाऊन इम्प्लांट होणार किंवा अटॅच होणार, याला आपण म्हणणार आहोत इम्प्लांटेशन. त्यानंतर इम्प्लांटेशन झालं, आता ते जे एम्ब्रिओ आहे त्याची डेव्हलपमेंट झालं पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे. सो त्याला आपण म्हणणार आहोत जेस्टेशन. सो 7th आहे ते, दॅट इज जेस्टेशन. ओके, जेस्टेशन झालं. आता लास्ट प्रोसेस आहे ते म्हणजे बेबीला डिलिव्हर करायचं आहे, त्याला आपण म्हणणार आहोत पार्च्युरेशन. ओके. सो डिलिव्हरी ऑफ बेबी आपण त्याला काय म्हणणार आहोत, पार्च्युरेशन. तर अशा पद्धतीने फर्स्ट आहे गॅमेटोजेनेसिस, सॉरी फॉर द हँडरायटिंग. नेक्स्ट आहे ते म्हणजे इन्सेमिनेशन. थर्ड आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमुळे झायगोट तयार झाला. झायगोटमध्ये रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात आणि त्यापासून तयार होतो ब्लास्टोसाइट. ब्लास्टोसाइट इम्प्लांट होणार आहे कुठे, युटिराइनच्या वॉलवरती, आणि त्याला आपण म्हणणार आहोत इम्प्लांटेशन. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे जेस्टेशन, ज्या ठिकाणी पूर्ण एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होणार आहे फॉर द नेक्स्ट मंथ्स. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे पार्च्युरेशन, ज्या ठिकाणी बेबी डिलिव्हर होणार आहे. सो आय होप तुम्ही हे सगळं लिहून घेतलं असेल. नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी हे सगळं कुठे होतं, आफ्टर प्युबर्टी होणार आहे. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यांच्यामध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, तर मेलमध्ये स्पर्म्स ॲट दी टाइम ऑफ प्युबर्टी पासून ते डेथपर्यंत कंटिन्युअसली तयार होत असतात. ऑब्विसली एज ज्याप्रमाणे वाढत जाईल त्याप्रमाणे स्पर्मची क्वालिटी आणि संख्या रिड्यूस होऊ शकते, पण स्पर्म प्रोडक्शन थांबणार नाहीये. ओके. पण जर आपण फिमेल्स मध्ये पाहिलं तर फिमेलमध्ये काय होणार आहे की बर्थच्या आधीपासूनच त्यांच्या बॉडीमध्ये फिमेल गॅमेट असतं, तयार होत असतं. बट जेव्हा ॲट दी टाइम ऑफ मेन्युपॉज आहे किंवा ते जेव्हा 50 इयर्सच्या वगैरे फिमेल होतात, 45 to 50 इयर्सच्या, तेव्हा त्यांच्यामध्ये सगळे फिमेल गॅमेट हळूहळू डिजनरेट होऊ लागतात आणि मेन्स्ट्रुअल सायकल पण स्टॉप होते. ज्या पॉईंटला मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते त्यानंतर ती फिमेल रिप्रोडक्शन करू शकत नाही, कारण मेन्स्ट्रुअल सायकलच याचं इंडिकेशन आहे की ती फिमेल रिप्रोडक्शन करू शकते, म्हणजेच बेबीला बर्थ देऊ शकते. बट ज्याच ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होणार आहे, ज्या ठिकाणी मेन्युपॉज येणार आहे, तिथून पुढे फिमेल रिप्रोड्यूस करू शकत नाही. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हाच एक डिफरन्स आहे मेल आणि फिमेल सिस्टीम मधला, की फिमेल कंटिन्युअसली रिप्रोडक्शन शो करू शकत नाही, बट मेलमध्ये मात्र कंटिन्युअसली गॅमेट फॉर्म होत असतं. याचा अर्थ ते रिप्रोडक्शनमध्ये ॲट दी डेथपर्यंत पार्टिसिपेशन करू शकतात. आता नेक्स्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की हे कुठे आहे, तर पेल्विक रिजनमध्ये आहे. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम लोकेटेड इन द पेल्विक रिजन. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ टेस्टिस म्हणजे 2 टेस्टिस आहेत, पेअर ऑफ टेस्टिस अलॉंग विथ ॲक्सेसरी डक्ट्स, ॲक्सेसरी ग्लँड्स अँड एक्सटर्नल जेनिटॅलिया. एक्सटर्नल जेनिटॅलिया म्हणजेच काय, पेनिस. आता या ठिकाणी ॲक्सेसरी डक्ट्समध्ये काय येणार आहे आणि ॲक्सेसरी ग्लँड्समध्ये काय येणार आहे हे आपण पुढे पण पाहणार आहोत. बट त्याआधी एक थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणून ॲक्सेसरी डक्ट्समध्ये काय काय येतं तुम्ही हवं तर लिहून घेऊ शकता. या ठिकाणी येणार आहे रेटिटेस्टिस, हा फर्स्ट आहे म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट नंबरला येतो. नेक्स्ट आहे ते म्हणजे वासा एफरन्शिया. ओके. सेकंड आहे ते म्हणजे वासा एफरन्शिया. नेक्स्ट आहे एपिडिडायमिस आणि वास डिफरन्स. हे कशामध्ये येणार आहे, ॲक्सेसरी डक्ट्समध्ये. ओके. तुम्हाला हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲक्सेसरी ग्लँड्स. आता ग्लँड्समध्ये काय येतात, ऑब्विसली जे ग्लँड्स आहेत ते, तर आपण जर मेल बॉडीमध्ये पाहिलं तर मेल बॉडीमध्ये 3 महत्त्वाचे ग्लँड्स आहेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे सेमिनल वेसिकल, VESICL स्पेलिंग चेक करा हा. सेकंड आहे ते म्हणजे प्रोस्टेट ग्लँड आणि थर्ड आहे ते म्हणजे कॉपर ग्लँड, COWPER, कॉपर्स ग्लँड. ओके. सो अशा पद्धतीने हे 3 ग्लँड्स आहेत मेल बॉडीमध्ये. 4 डक्ट्स आहेत मेल बॉडीमध्ये
एक आहे एक्सटर्नल जेनिटल दॅट इज पेनिस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्टिस. टेस्टिसला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन्स म्हणतो. ओके, टेस्टिस हे काय आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. ओके, सो हे सगळं तुम्ही NCERT मध्ये हवं तर नोट डाऊन करून घेऊ शकता. सो टेस्टिस आर सिच्युएटेड आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. व्हाय आउटसाइड का आहे, तर रिझन हे आहे की ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये टेम्परेचर जास्त असतं, जे की टेस्टिसला प्रॉपर फंक्शन राहण्यासाठी किंवा टेस्टिसच्या सर्वायवलसाठी खूप घातक आहे. आणि दॅट्स वाय टेस्टिस ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या थोडंसं खाली आहे. कुठे आहे, स्क्रॉटममध्ये. स्क्रॉटम काय आहे, एक पाउच लेग स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये टेस्टिस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा पद्धतीने या ठिकाणी टेस्टिस आहे. सो हे काय करतं, स्क्रॉटम खाली असल्यामुळे काय करणार आहे, त्या टेस्टिसला लोअर टेम्परेचरवरती ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे टेम्परेचर किती लो असतं, साधारणतः बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस लोअर हे टेम्परेचर असणार आहे. आणि हे टेम्परेचर गरजेचं आहे कशासाठी, स्पर्मॅटोजेनेसिससाठी. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, अशी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन स्पर्म, जे स्पर्म फॉर्मेशन करणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिस. बरं, ही प्रोसेस काय आहे, कशी होते, हे आपण गॅमॅटोजेनेसिस या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. इन अडल्ट्स इच टेस्टिस इज ओव्हल इन शेप. टेस्टिस ओव्हल कुठल्या शेपमध्ये आहे, मोस्टली नाही विचारलं जात, बट तरीही ओव्हल शेपमध्ये आहे. लेंथ 4 to 5 सेंटीमीटर आहे. विड्थ 2 to 3 सेंटीमीटर आहे. अगेन हे डायमेन्शन्स पण मोस्टली नाही आहेत, बट तुम्हाला हवं ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे टेस्टिसच्या भोवती एक डेन्स कवरिंग आहे. तुम्ही या ठिकाणी कवरिंग पण पाहू शकता. हे तुम्हाला जे या ठिकाणी काय आहे, रेड किंवा रेडिश कलरमध्ये जे पाहायला मिळते दॅट इज टेस्टिस. नेक्स्ट आहे प्रत्येक टेस्टिसमध्ये 250 कंपार्टमेंट्स असतात. तुम्ही या ठिकाणी टेस्टिसचं LS पाहू शकता. प्रत्येक टेस्टिसमध्ये तुम्हाला या ठिकाणी कंपार्टमेंट्स पाहायला मिळतात आणि असे 250 कंपार्टमेंट्स असतात. आणि या कंपार्टमेंट्सला आपण म्हणणार आहोत टेस्टिक्युलर लोब्यूल. एका टेस्टिसमध्ये 250 आहेत, म्हणजे 2 टेस्टिसचे मिळून साधारणतः 500 पर्यंत हे कंपार्टमेंट्स असणार आहेत. सो तुम्हाला ही पण संख्या लक्षात ठेवायची आहे की 2 टेस्टिसचे मिळून 500 टेस्टिक्युलर लोब्यूल्स होतात आणि एका टेस्टिसमध्ये 250 टेस्टिक्युलर लोब्यूल्स आहेत. या टेस्टिक्युलर लोब्यूल्सच्या आतमध्ये, प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्यूल्सच्या आतमध्ये, सपोज की मी हा एक टेस्टिक्युलर लोब्यूल जर घेतला, तर या टेस्टिक्युलर लोब्यूल्सच्या आतमध्ये 1 to 3 कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्यूल्स असतात. अगेन आय एम गोइंग टू रिपीट. एक जर आपण या ठिकाणी टेस्टिक्युलर लोब्यूलला बाहेर काढलं तर एका टेस्टिक्युलर लोब्यूलमध्ये साधारणतः 1 ते 3, आता या ठिकाणी असं नाही की प्रत्येकाच्यामध्ये 1 किंवा 3 असायला पाहिजेत, 1 ते 3च्या मध्ये केवढेही जे आहेत तर ते सेमिनिफेरस ट्युब्यूल असू शकतात. सो बेसिकली जर आपण एका टेस्टिसमध्ये किती असतील हे जर काढायचं म्हटलं तर ईच टेस्टिसमध्ये आपण जास्तीत जास्त संख्या आहे त्याची 3 घेऊया. सो प्रत्येक टेस्टिसमध्ये 750 सेमिनिफेरस ट्युब्यूल असू शकतात. ही पण संख्या तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायची आहे, कारण डाटा NCERT मधलाच आहे, फक्त तुम्हाला या ठिकाणी थोडंसं मॅथ्स वापरून संख्या फाइंड आउट करायची आहे. हे झालं एका टेस्टिसमध्ये. अगेन जर आता आपल्याला 2 टेस्टिसमधलं हवं असेल तर ते किती होणार आहेत, 14 आणि 15. सो 1500 एवढे होणार आहेत 2 टेस्टिसमधले मिळून. ओके, सो हे अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे, आता हे जे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये मे बी दिसत असेल नसेल, बट तुम्हाला या ठिकाणी ते कॉइल्ड स्ट्रक्चर पाहायला मिळते. ओके, सो अशा पद्धतीने जे सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये स्पर्म प्रोड्यूस होतात. आपल्याला माहिती आहे की स्पर्म्स टेस्टिसमध्ये प्रोड्यूस होतात, बट टेस्टिसमध्ये कुठे, तर सेमिनिफेरस ट्युब्यूल्समध्ये. सो हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे की स्पर्म सेमिनिफेरस ट्युब्यूल्समध्ये तयार होतात आणि आपल्या बॉडीमध्ये आपल्या म्हणजे मेल बॉडीमध्ये एका टेस्टिसमध्ये किती सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत, 750. सो 750 सेमिनिफेरस ट्युब्यूल्समध्ये प्रत्येकामध्ये या ठिकाणी स्पर्म्स तयार होत असतात. स्पर्म्स तयार कसे होतात हे आपण गॅमॅटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये पाहणार आहोत. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सेमिनिफेरस ट्युब्यूल्सचे एक स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळते. सेमिनिफेरस ट्युब्यूल्समध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात. एक तर जर्म सेल्स, ज्याला आपण स्पर्मॅटोगोनिया देखील म्हणतो, जर्म सेल्स, मेल जर्म सेल्स ऑफकोर्स. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे सर्टोली सेल्स. ओके, सो सर्टोली सेल्स बेसिकली न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी असतात, त्याच्यामुळे याला आपण नर्स सेल्स सुद्धा म्हणतो. नर्स असतात ना हॉस्पिटलमधल्या, येस, सो नर्स सेल्स देखील आपण म्हणतो. सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये 2 प्रकारचे सेल्स आहेत, मेल जर्म सेल्स आणि सर्टोली सेल्स. मेल जर्म सेल्स अंडरगो मिओटिक डिव्हिजन फायनली लिडिंग टू दी स्पर्म फॉर्मेशन. सो या ठिकाणी तुम्हाला 2 प्रकारचे सेल्स पाहायला मिळतात, स्पर्मॅटोगोनिया आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे स्पर्मॅटोझोआ. सो स्पर्मॅटोगोनियापासूनच स्पर्मॅटोझोआ नंतर तयार होतं आणि स्पर्मॅटोझोआ काय आहे हे थोडक्यात स्पर्म सेल आहे. ओके, सो बेसिकली स्पर्मॅटोगोनिया किंवा जर्म सेलमध्ये जेव्हा मिओसिस होतं तर तेव्हा त्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे दॅट इज स्पर्म प्रोडक्शन किंवा स्पर्म सेल. नेक्स्ट आहे सर्टोली सेल, काय करणार आहे, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे जर्म सेलला. ओके, हे जे जर्म सेल्स आहेत जे की व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. सो या जर्म सेलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं कोण
हे काय आलं मध्ये न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करणार आहे सर्टोली सेल्स. ओके सो त्याच्यामुळे आपण सर्टोली सेल्सला काय म्हणणार आहोत नर्स सेल्स. तो पण एक पॉइंट या ठिकाणी मेन्शन करा नर्स सेल्स. ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द रिजन्स आउटसाइड द सेमिनिफरस ट्युब्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरस्टिशियल स्पेस. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सेमिनिफरस ट्युब्युल हे एवढं सेमिनिफरस ट्युब्युल आहे. लेट मी चेंज दी कलर. हां हे एवढा असं सेमिनिफरस ट्युब्युल आहे. बट सेमिनिफरस ट्युब्युलच्या बाहेरचा हा जो तुम्हाला पिंकिश कलरचा एक रिजन पाहायला मिळतोय त्याला आपण म्हणणार आहोत इंटरस्टिशियल सेल्स किंवा इंटरस्टिशियल स्पेस. इंटरस्टिशियल स्पेसमध्ये काय असणार आहे स्मॉल ब्लड वेसेस असणार आहेत. इंटरस्टिशियल सेल्स असणार आहेत. इंटरस्टिशियल सेल्स म्हणजे काय जे लेडिक सेल्स आहेत त्याचं दुसरं नाव आहे ते म्हणजे इंटरस्टिशियल सेल्स. सो एनसीईआरटीमध्ये जी पॅरलल नावं दिलेली आहेत जसं की स्पर्मॅटो मगाशी आपण पाहिलं की जर्म सेल्सचं दुसरं नाव काय आहे स्पर्मॅटोगोनिया. त्याचप्रमाणे या ठिकाणी इंटरस्टिशियल सेल याचं दुसरं नाव काय आहे लेडिक सेल. सो ही सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता नेक्स्ट आहे या ठिकाणी लेडिक सेल सिंथसाइज अँड सिक्रेट टेस्टिक्युलर हॉर्मोन कॉल्ड ॲज अँड्रोजन्स. सो तुम्ही बऱ्याचदा अँड्रोजनचं नाव ऐकलं असेल तर अँड्रोजन कोण प्रोड्यूस करणार आहे लेडिक सेल म्हणजेच कोण प्रोड्यूस करणार आहे इंटरस्टिशियल सेल. हे एक टेस्टिक्युलर हॉर्मोन आहे टेस्टिसमध्ये तयार होणारं हॉर्मोन आहे आणि त्यासोबतच अदर जे पण इम्युनॉलॉजिकल कंपोनंट्स आहेत इम्युनिटी बुस्टर कोणते आहेत इम्युनिटी बुस्टर कोणते आहेत जे दुसऱ्या जे काही फॉरेजन पार्टिकल वगैरे येईल त्याला ते मारून टाकायचं काम करणार आहे. तर याच्यामध्ये WBC वगैरे कंपोनंट्स पण येऊ शकतात. ओके सो अँड्रोजन आहे आणि त्यासोबतच इम्युनॉलॉजिकल कंपोनंट्स देखील कशामध्ये प्रेझेंट आहे इनडायरेक्टली सेमिनिफरस ट्युब्युलमध्ये प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे आता आपण पाहणार आहोत मेल ॲक्सेसरी डक्ट्स. त्याच्यामध्ये आहे रेटेटेस्टिस वासा इफ्रन्शिया त्यासोबतच नेक्स्ट आहे एपिडिडायमिस आणि वास डिफरन्स. सो या सगळ्यांचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत या ठिकाणी थोडक्यात. सो बेसिकली टेस्टिसबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. टेस्टिसच्या आतमध्ये काय आहेत टेस्टिक्युलर लोब्युल्सच्या आतमध्ये काय आहे सेमिनिफरस ट्युब्युल्स त्याच्या आतमध्ये काय आहे स्पर्म्स थोडक्यात. ओके सो आता आपण बाहेर येऊया. बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे पूर्ण टेस्टिस आहे याच्यावरती एक थोडक्यात तुम्हाला एक छोटंसं कवरिंग म्हणजे अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर पाहायला मिळतं. असं हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत एपिडिडायमिस. ओके या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो एपिडिडायमिस. तेच तुम्हाला या ठिकाणी थोडंसं बाहेर काढून दाखवलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा स्पर्म या ठिकाणी तयार होतं टेस्टिसमध्ये म्हणजेच इनडायरेक्टली कशामध्ये सेमिनिफरस ट्युब्युल्समध्ये तर तेव्हा सेमिनिफरस ट्युब्युलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्पर्म या ठिकाणी रेटेटेस्टिसमध्ये येतं. सो या ठिकाणी तुम्हाला रेटेटेस्टिसचा पार्ट पाहायला मिळतोय. रेटेटेस्टिस नंतर वासा इफ्रन्शियामध्ये गेल्यानंतर वासा इफ्रन्शियाचा एक ग्रुप आहे ज्याच्यापासून तयार होतं एपिडिडायमिस. एपिडिडायमिसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अजून एक ट्युब्युलर स्ट्रक्चर पाहायला मिळते ज्याला आपण म्हणतो वास डिफरन्स असं आहे आणि वास डिफरन्स एपिडिडायमिसच्या आतमध्ये आहे. ओके सो बेसिकली हे दोन्ही स्ट्रक्चर तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत की वास इफ्रन्शिया कुठे आहे आणि वास डिफरन्स कुठे आहे. ओके त्याच्यानंतर स्पर्म जाणार आहे इथपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सेमिनल वेसिकल पाहायला मिळते ज्याच्यामधून जे सगळे सुक्रोज सारखे वगैरे सबस्टन्सेस आहेत तर ते सिक्रेट होणार आहेत बेसिकली आणि त्याच्यानंतर एन्झाईम्स वगैरे सगळं काही या ठिकाणी सिक्रेशन होतं. त्याच्यानंतर स्पर्म खाली जाणार आहे. इथून पण अगेन प्रोस्टेट ग्लँडमधून हे जे प्रोस्टेट ग्लँड आहे त्याच्यामधून पण सिक्रेशन होणार आहे. कॉपर्स ग्लँडमधून पण सिक्रेशन होणार आहे. कॉपर्सलाच बल्बो युरेथ्रल पण म्हणतात. आणि नेक्स्ट जाणार आहे हे युरेथ्रामध्ये. युरेथ्रा हे म्हणजे हा जो पॅसेज आहे इथला पेनिसच्या आतमधला पॅसेज तर हा स्पर्मसाठी पण आहे आणि युरिनसाठी पण आहे. सो त्याला आपण युरिनोजेनिटल डक्ट असं म्हणतो. ओके युरिनोजेनिटल डक्ट कारण ते युरिनसाठी पण आहे आणि स्पर्मसाठी पण आहे. सो बेसिकली हे जे आउटर कवरिंग आहे म्हणजे हे जे आउटर स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो पेनिस. त्याच्या आतमध्ये आहे ते म्हणजे युरेथ्रा. सो इथपर्यंत युरेथ्रा संपणार आहे आणि इथून हे जे पोर्शन आहे की ज्या ठिकाणी युरेथ्रा संपतं त्याला आपण म्हणणार आहोत युरेथ्रल मियाटस. ओके सो हे पूर्ण आपण पॅरेग्राफ मधलं पाहिलेलं आहे. आता आपण पॅरेग्राफ रीड करूया. Seminiferous tubules of testis open into the vas efferentia through the retetestis. सो रेटेटेस्टिस मधून या ठिकाणी वास एफ्रन्शिया तयार होणार आहे. सो यांचा अर्थ काय की सेमिनिफेरस ट्युब्युल मधून आपण म्हणजे स्पर्म जाणार आहे आधी रेटेटेस्टिस मध्ये ज्याला मी RT लिहिते आणि नेक्स्ट जाणार आहे वास एफ्रन्शियामध्ये. ओके वास एफ्रन्शियामध्ये गेल्यानंतर द वास एफ्रन्शिया लिव्ह द टेस्टिस अँड ओपन इनटू द एपिडिडायमिस. त्याच्यानंतर येणार आहे एपिडिडायमिस. वासा एफ्रन्शिया नंतर एपिडिडायमिस. एपिडिडायमिस लोकेटेड अलॉंग द पोस्टेरियर सरफेस. हे कुठे आहे प्रत्येक टेस्टिसच्या 2 टेस्टिस आहेत तर प्रत्येक टेस्टिसच्या पोस्टेरियर सरफेसवरती पण आहे एपिडिडायमिस. सो तुम्हाला या ठिकाणी पोस्टेरियर एंटेरियरमध्ये कन्फ्युजन केलं जाऊ शकतं. सो पोस्टेरियर हा शब्द इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे एपिडिडायमिसमधून खाली येणार आहे दॅट इज वास डिफरन्समध्ये.
वास डिफरन्स मध्ये. ओके, सो द एपिडिडायमिस leads to the vas deferens that ascends to the abdomen and loops over the urinary bladder. इट रिसिव्स अ डक्ट फ्रॉम सेमिनल वेसिकल आणि या ठिकाणी सेमिनल वेसिकल पासून इथून जेव्हा ते खाली येणार आहे युरेथ्रामध्ये तर युरेथ्रामध्ये येत असताना सेमिनल वेसिकल पासून काही सिक्रेशन येणार आहे, त्यासोबतच कॉपर्स ग्लँड पासून सिक्रेशन येणार आहे, त्यासोबतच प्रोस्टेट ग्लँड पासून सिक्रेशन येणार आहे. तो सगळं सिक्रेशन या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट आहे जेव्हा युरेथ्रामध्ये जाणार आहे स्पर्म त्याच्या आधी या ठिकाणी एक छोटंसं डक्ट असतं ज्याला आपण म्हणणार आहोत इजॅक्युलेटरी डक्ट की ज्या ठिकाणी हे सगळं सिक्रेशन कलेक्ट होतं आणि मग या सगळ्या सिक्रेशन सोबत हे जे स्पर्म आहे तर ते युरेथ्रामधून बाहेर जाणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे These ducts store and transport sperms from the testes to the outside of the urethra. So ejaculatory duct मध्ये हे जे स्पर्म्स आहेत ते स्टोअर होतात आणि पुढे ट्रान्सपोर्ट केले जातात विथ द हेल्प ऑफ युरेथ्रा. नेक्स्ट आहे युरेथ्रा कुठून ओरिजिनेट झालं होतं या ठिकाणी हे जे आपले युरिनरी ब्लॅडर आहे तर तिथून, आणि इथून पुढे जे युरेथ्रा स्टार्ट होणार आहे ती ॲट दी एंड पर्यंत पेनिसच्या एंड पर्यंत युरेथ्रा चालू राहणार आहे. आणि या ठिकाणी युरेथ्रा ज्या ठिकाणी संपणार आहे, ज्या ठिकाणी एक्सटर्नल ओपनिंग असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत युरेथ्रल मियाटस. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासोबतच NCERT याला बोल्डमध्ये लिहिलंय, सो दॅट्स वाय अगेन इम्पॉर्टंट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सो पेनिस हे काय आहे, एक्सटर्नल मेल जेनेटालिया आहे. अगेन इम्पॉर्टंट लाईन ही पण लक्षात ठेवायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज मेड अप ऑफ स्पेशल टिश्यू दॅट हेल्प इन इरेक्शन ऑफ द पेनिस. सो पेनिस इरेक्ट राहावं, कारण इरेक्ट जर असेल पेनिस तरच इन्सेमिनेशन प्रॉपरली होऊ शकतं. इन्सेमिनेशन म्हणजे काय, स्पर्म जेनायटल ट्रॅकमध्ये इजॅक्युलेट करणं, याला आपण इन्सेमिनेशन म्हणू शकतो. सो बेसिकली हे जे पेनिस आहे याच्यावरती स्पेशल टाइप्स ऑफ टिश्यूने हे बनलेलं असतं की जे इरेक्शनसाठी, पेनिसच्या इरेक्शनसाठी हेल्प करणार आहेत. द एनलार्ज्ड एंड ऑफ पेनिस तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ओके इथे, सो या ठिकाणी एंड जो आहे पेनिस हा थोडासा फुगलेला किंवा बल्जी असा आहे. सो त्याला आपण म्हणू शकतो दॅट इज ग्लॅन्स पेनिस. ओके, त्याला त्या एंडला आपण काय म्हणणार आहोत, ग्लॅन्स पेनिस. आणि तुम्ही जर त्याच्यावर पाहिलं तर एक लेअर आहे याच्यावरती, स्किनचा लेअर आहे ज्याला आपण म्हणणार आहोत फोर स्किन. ओके, सो या लेअरला आपण म्हणणार आहोत फोर स्किन. ओके, सो एक लूज फोल्डिंग असणार आहे ज्याला आपण म्हणतो फोरस्किन. अगेन एक इम्पॉर्टंट पॉईंट असा होता की टेस्टिस रिमूव्ह देखील केले जाऊ शकतात. ओके, सो रिमूव्हल ऑफ टेस्टिस, त्याला एक छानसं टर्म आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या टर्मला आपण म्हणणार आहोत कॅस्ट्रेशन. ओके, सो रिमूव्हल ऑफ टेस्टिसला आपण काय म्हणतो, कॅस्ट्रेशन. हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट हे जे फोरस्किन आहे तर या फोरस्किनला देखील रिमूव्ह केलं जातं, किंवा हे जे बऱ्याच ठिकाणी काय होतं की फोरस्किन जेव्हा रिमूव्ह केली जाते, काही ट्रेडिशनमध्ये हे रिमूव्ह केले जातं. सो फोरस्किन जेव्हा रिमूव्ह केली जाते तर फोरस्किन रिमूव्ह केल्यामुळे बरेचसे ते STDs असतात, म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस, त्यांची संख्या कमी होते किंवा त्यांचे चान्सेस कमी होतात. सो सेक्शुअली डिसीजेस ट्रान्सफर होत नाही तर जर फोरस्किन वगैरे काढून टाकली तर. सो त्याच्यामुळे फोरस्किन पण रिमूव्ह केली जाते काही ट्रेडिशन्समध्ये. सो फोरस्किनच्या रिमूव्हलला आपण म्हणणार आहोत सर्कमसिजन. ओके, याला आपण काय म्हणतो, सर्कमसिजन. सो रिमूव्हल ऑफ टेस्टिस कॅस्ट्रेशन, रिमूव्हल ऑफ फोरस्किन सर्कमसिजन. ओके, हे कशासाठी रिमूव्ह केले जातं, टू रिड्यूस दी STDs, आणि काही ट्रेडिशनमध्ये त्यांचं एक रिलिजियस पण भावना आहे त्याच्यामुळे पण रिमूव्ह ते करतात. नेक्स्ट आहे द मेल ॲक्सेसरी ग्लँड्स, त्याच्यामध्ये आहे सेमायनल वेसिकल किंवा सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि पेअर्ड बल्बो युरेथ्रल. सो सेमायनल वेसिकल पण पेअर्ड आहे आणि बल्बो युरेथ्रल पण पेअर्ड आहे, मात्र प्रोस्टेट ग्लँड हे पेअर्ड नाही आहे. प्रोस्टेट ग्लँड एकच सिंगल आहे, तुम्ही डायग्राममध्ये पण पाहू शकता की या ठिकाणी एकच प्रोस्टेट ग्लँड आहे हे जे आहे. बट कॉपर्स ग्लँड दोन आहेत इथं पण आणि इथे पण. सेमायनल वेसिकल पण दोन आहेत, पण जे प्रोस्टेट ग्लँड आहे ते मात्र एकच आहे. आता या ठिकाणी सिक्रिशन जे आहे त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे तर त्याच्यामध्ये आहे सेमायनल प्लाझ्मा विच इज रिच इन फ्रक्टोज आहे, कॅल्शियम आहे आणि काही एन्झाईम्स आहेत. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जे एक्सेसरी ग्लँड्समधून जे सिक्रिशन होणार आहे त्याच्यामध्ये काय काय असतं. एक तर सगळ्यात महत्त्वाचं सेमायनल प्लाझ्मा किंवा सेमिनल प्लाझ्मा जे काय असेल ते. सो सेमायनल प्लाझ्मा जे आहे हे विथ स्पर्म, याच्यामध्ये जेव्हा स्पर्म ॲड केले जातील तेव्हा ह्या पूर्ण स्ट्रक्चरला किंवा या पूर्ण कंपोजिशनला आपण म्हणणार आहोत दॅट इज सेमन, जे की ॲट द टाइम ऑफ जेव्हा
सेक्शुअल इंटरकोर्स होतो त्या ठिकाणाहून जे रिलीज होणार आहे मेल बॉडीमधून त्याला आपण म्हणणार आहोत सेमन. आणि याच्यामध्ये फक्त स्पर्म नसतात, स्पर्मची क्वांटिटी खूप कमी असते कंपॅरिझन जर आपण केलं समायनल प्लाझ्मासोबत. तर समायनल प्लाझ्माचं अमाऊंट खूप जास्त असते जे की मिल्की कलरचं असणार आहे आणि त्याच्यामध्ये स्पर्मची अमाऊंट कंपॅरिझन जर केलं तर खूप कमी असते. ओके, जास्त काय असणार आहे कंपोजिशन समायनल प्लाझ्माचं. आणि हे समायनल प्लाझ्मा कुठून आलेला आहे दॅट इज कुठे गेलं दॅट इज समायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि बल्बोयुरेथ्रल ग्लँड. बल्बोयुरेथ्रलला स्कॉपर ग्लँड असंही म्हणतात. सो तुम्हाला दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. ॲट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स साधारणतः 200 to 300 मिलियन स्पर्म्स एका वेळेला बॉडीमधून रिलीज होतात. ओके, आणि हे ॲक्च्युली जे पूर्ण मटेरियल असणार आहे किंवा हे जे पूर्ण सेवन आहे तर दॅट इज 2.5 टू साधारणतः 5 ml. ओके, सो 2.5 to 5 ml हे जे सेवन आहे ते इजॅक्युलेट होतं बॉडीच्या बाहेर किंवा फिमेल वजायनामध्ये किंवा फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये. ओके, आफ्टर दॅट आता हे जे सेमिनल वेसिकल आहे, सेमिनल वेसिकल काय रिलीज करणार आहे बेसिकली फ्रक्टोज. ओके, सेमिनल वेसिकलमधून काय रिलीज होतं बेसिकली फ्रक्टोज. प्रोस्टेट ग्लँड काय रिलीज करणार आहे दॅट इज कॅल्शियम. ओके, आणि हे जे बल्बोयुरेथ्रल ग्लँड आहे हे एक स्पेशल टाईप ऑफ मटेरियल सिक्रेट करणार आहे ज्याला आपण जे कशासाठी असतं पेनिशियल लुब्रिकेशनसाठी. ओके, सो लुब्रिकेशनसाठी एक स्पेशल टाईप ऑफ मटेरियल रिलीज करणार आहे कोण कॉपर्स ग्लँड किंवा बल्बोयुरेथ्रल ग्लँड. सो अगेन तुम्हाला प्रश्न विचारले जातात की सेमिनल वेसिकल किंवा फ्रक्टोज कोण रिलीज करतो दॅट इज सेमिनल वेसिकल. कॅल्शियम कोण रिलीज करणार आहे प्रोस्टेट ग्लँड. आणि लुब्रिकेशनसाठी जे मटेरियल आहे ते कोण रिलीज करणार आहे दॅट इज बल्बोयुरेथ्रल किंवा कॉपर्स ग्लँड. ओके, सो या ठिकाणी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अजून एक छोटीशी टर्म आहे ती म्हणजे वास डिफरन्स जे आहे तर ते देखील रिमूव्ह किंवा कट डाऊन, रिमूव्ह नाही केलं जातं ते कट केलं जातं. ओके, वास डिफरन्स जे आहे ते कट केलं जातं याला आपण म्हणतो वॅसेक्टॉमी. हे कशासाठी कट केलं जातं तर याची प्रोसेस आपण पाहणार आहोत दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये. हे कट केल्यामुळे काय होतं की जे स्पर्म आहे तर ते ट्रान्सफर होत नाही, कारण स्पर्म ट्रान्सफर होण्याचा मार्ग कुठला आहे इथून इथपर्यंत ट्रान्सफर होण्याचा मार्ग वास डिफरन्स आहे. सपोज की वास डिफरन्स इथून कट केला तर ऑब्व्हियसली स्पर्म इथून पुढे ट्रान्सफर होणार नाही आणि ते फिमेल बॉडीमध्ये जाणार नाही. हे का होतं कशासाठी केलं जातं तर ज्या लोकांना बेबीज नको आहेत किंवा ज्यांना पुढची जनरेशन म्हणजे झालेली आहे प्रोड्यूस करून आणि आता त्यांना पुढे बेबी नको आहेत, जर बर्थ कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी अशा पद्धतीने वॅसेक्टॉमी ही मेथड वापरली जाते. सर्जिकल मेथड आहे ज्या ठिकाणी काय केलं जातं की इथला जो भाग आहे थोडक्यात सपोज की एवढा भाग जरी कट केला तरी पण स्पर्म पुढे जाऊ शकत नाही. सो दोन्ही ठिकाणाचा हा एवढा भाग कट केला जातो याला आपण म्हणणार आहोत वॅसेक्टॉमी. बट या ठिकाणी सेमन मात्र तयार होतं, सेमन तयार होऊ शकतं. म्हणजेच या ठिकाणी सेमन काय आहे जस्ट या लोकांचं सिक्रेशन आहेत ना, हे तर पार्ट्स पुढे आहेत. सो सेमन तयार होऊ शकतं पण सेमनमध्ये स्पर्म नसणार आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली बेबी तयारच नाही होणार. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो मेलबद्दल सगळे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट आहे दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ ओव्हरीज. अगेन ओव्हरीज हे काय आहे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे फिमेलमधलं. ओके, मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन होतं टेस्टिस, फिमेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे दॅट इज व्हॉट ओव्हरी. एक्झॅक्टली. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता याच्यामध्ये अजून काय काय असणार आहे अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट. एक पेअर आहे ओव्हिडक्टचं. युटेरस मात्र सिंगल आहे, ओव्हिडक्टच फक्त पेअर्ड आहे, बाकी सगळे सिंगल आहेत. युटेरस एकच आहे, सर्विक्स एकच आहे, वजायना एकच आहे आणि एक एक्सटर्नल जेनिटॅलिया आहे. इन द केस ऑफ मेल्स एक्सटर्नल जेनिटॅलिया होता पेनिस. इन द केस ऑफ फिमेल्स दॅट इज वल्वा. ओके, सो वल्वा हे काय आहे एक्सटर्नल जेनिटॅलिया आहे. अगेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम देखील पेल्विक रिजनमध्येच आहे. दिस पार्ट्स ऑफ द सिस्टीम अलॉंग विथ अ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स पण या ठिकाणी इन्क्लुडेड आहेत. सो मॅमरी ग्लँड पण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचाच पार्ट आहे. मेल्समध्ये पण आपल्याला ब्रेस्ट पाहायला मिळतात बट ते डेव्हलप नसतात. सो मेल्सच्या केसमध्ये पण मॅमरी ग्लँड्स असतात बट दे आर नॉट डेव्हलप्ड, बट फिमेल्समध्ये ते डेव्हलप्ड असतात. नेक्स्ट आहे आर इंटिग्रेटेड स्ट्रक्चरली अँड फंक्शनली टू सपोर्ट द प्रोसेस ऑफ ओव्ह्युलेशन. हे सगळे जे पार्ट्स आहेत फिमेलचे ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, युटेरस, सर्विक्स, वजायना, वल्वा, मॅमरी ग्लँड्स हे सगळे पार्ट्स जे आहेत त्या सगळ्याचा उपयोग आहे ओव्ह्युलेशनमध्ये, फर्टिलायझेशनमध्ये, प्रेग्नन्सी, बर्थ आणि चाइल्ड केअर. ओके, सो हे सगळे पार्ट्स या सगळ्या प्रोसेसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. नेक्स्ट आहे ओव्हरीज आर दी प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन्स. अगेन इम्पॉर्टंट लाईन आहे दॅट प्रोड्युसेस द फिमेल गॅमेट कॉल्ड एज ओवम. ओके, जसे की टेस्टिसमध्ये सेमिनल ट्युब्युल्स जरी असलं तरी पण ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर टेस्टिसमध्येच स्पर्म तयार होत होतं. ओके, सो त्याचप्रमाणे ओव्हरीमध्येच ओव्ह्यूल तयार होणार आहे. आतमध्ये बरेचसे स्ट्रक्चर असलं तरी पण आपण हेच कन्सिडर करतो. आणि त्यासोबतच
ओव्हरी अजून काही हॉर्मोन्स देखील रिलीज करणार आहे, ज्याला आपण म्हणतो ओव्हॅरियन हॉर्मोन्स. कोणते दोन ओव्हॅरियन हॉर्मोन्स आहेत? दॅट इज प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. ओके, सो कोणते दोन ओव्हॅरियन हॉर्मोन्स आहेत? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. हे पण ओव्हरीमध्येच तयार होतात. सो दी ओव्हरीज आर लोकेटेड वन ऑन दी ईच साइड ऑफ लोअर ॲब्डोमेन. तुम्ही जर डायग्राममध्ये पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही आहे पूर्ण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि याच्यामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतं दॅट इज ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे ते पण तुम्ही पाहू शकता. लेट मी शो यू. तर ओव्हरी अशा पद्धतीने असते की ज्याच्या आतमध्ये तुम्हाला एग्स पाहायला मिळतात, म्हणजेच ओवम पाहायला मिळते की ओवम कशा पद्धतीने डेव्हलप होतं आणि ओव्ह्युलेशनच्या टाइममध्ये हे ओवम ओव्हरीमधून बाहेर येतं. जेव्हा ओवम ओव्हरीमधून अशा पद्धतीने इथून बाहेर येणार आहे तेव्हा ते ओवम हे फिम्ब्रिये जे आहेत, म्हणजे हे असे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, फिंगर लाईक स्ट्रक्चर असतात, तर हे याला कॅच करतात आणि मग हे ओवम इथून असं ट्रॅव्हल होतं. ओवम जेव्हा इथपर्यंत येतं हे ओवम अजिबात मॅच्युअर नाही आहे. ओके, हे आताशी डेव्हलपिंग स्टेजमध्येच आहे. सो ओवम जेव्हा इथे येतं तेव्हा हे ते स्टॉप होतं, कारण अँप्युला काय आहे? फर्टिलायझेशनची साईट आहे. ओके, सो ओवम या ठिकाणी 24 आवर्स वेट करतं. जर इथे स्पर्म आलं तर वेल अँड गुड, या ठिकाणी फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतं. आणि जर स्पर्म नाही आलं तर मग मेन्स्ट्रुएशन सायकल ती पुढे कशी होते ते आपण मेन्स्ट्रुएशनमध्ये पाहणार आहोत. पण जर स्पर्म नाही आलं तर हेच ओव्ह्यूल इथे पुढे जातं. मॅच्युअर नसतं ते ऑब्व्हियसली, कारण स्पर्म आलं आणि फर्टिलायझेशन झालं तरच ओव्हम मॅच्युअर होतं. ओके, आणि मग ते येणार आणि इथून विथ दी हेल्प ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल हे बॉडीच्या बाहेर जाणार आहे. बट जर या ठिकाणी स्पर्म आलं आणि त्याने जर या ठिकाणी फर्टिलायझेशन केलं तर मग इथून पुढे डेव्हलप होत 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 ते झायगोट या ठिकाणी इम्प्लांट होतं. अरे हे का जात नाहीये? सर्च टर्म काय लिहिले? हे इंटरव्ह्यू सर्च टर्म पण जाऊ दे. जिथे लिहिलेलं आहे तर या ठिकाणी ते काय होणार आहे? इम्प्लांट होणार आहे आणि इथे ते एम्ब्रियो डेव्हलप होतं. ओके, सो बेसिकली आपण थोडक्यात पार्ट्स वगैरे सगळं पुढे पाहणार आहोतच. जे नेम्स येतील ते सगळे नेम्स आपण डायग्राममध्ये पाहणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रत्येक ओव्हरी 2 to 4 सेंटीमीटर साधारणतः असते. अगेन हे पण लोअर ॲब्डोमेनमध्ये लोकेटेड आहे. इज कनेक्टेड टू द पेल्विक वॉल अँड युटेरस. हे पेल्विक वॉल आणि युटेरस. ओके, युटेरस काय कुठे आहे? अरे हे खाली जा. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आहे युटेरस आणि इथे असणार आहे पेल्विक वॉल. सो पेल्विक वॉल आणि युटेरस हे पूर्ण बाहेरचं जे बॅकग्राऊंड आहे ते सगळं असणार आहे पेल्विक वॉलचं. सो पेल्विक वॉल तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात पेल्विक वॉल पाहायला मिळते. हे जे स्ट्रक्चर आहे एकदम लाईट येलो कलरमध्ये तर ते. सो पेल्विक वॉल आणि युटेरस याला अटॅच असणार आहे ओव्हरी विथ द हेल्प ऑफ लिगामेंट्स, कारण या ठिकाणी असं काय अटॅचमेंटच नाही आहे ना, असे हवेत नाही ओव्हरी, काहीतरी अटॅचमेंट आहे. सो हे जे मागून अटॅचमेंट आहे जी तुम्हाला या इथे थोडंसं दिसत असेल तर याला आपण म्हणणार आहोत दॅट इज लिगामेंट्स. सो लिगामेंट्सनी ओव्हरी अटॅच्ड असते कोणाला? पेल्विक वॉलला आणि युटेरसला. Each ovary is covered by a thin epithelium which encloses the ovarian stroma. सो याच्या आतमध्ये असणार आहे ओव्हॅरियन स्ट्रोमा. ओव्हॅरियन स्ट्रोमा बेसिकली काय आहे? अगेन आपण त्या डायग्राममध्ये जाऊया. सो बेसिकली या डायग्राममध्ये 2 स्टेजेस असतात ओव्हॅरियन स्ट्रोमामध्ये. एक तर आतमधलं स्ट्रक्चर साधारणतः असं, आणि हे बाहेरचं स्ट्रक्चर. याला आपण म्हणतो, हे जे आउटर स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो पेरिफेरल कॉर्टेक्स, CORTEX, आणि हे जे आतलं स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो इनर मेड्युला. ओके, सो बेसिकली या ठिकाणी जर आपण ओव्हरीमध्ये पाहिलं तर 2 भाग तयार होतात. एक तर याला मिळून आपण स्ट्रोमा म्हणतो. एक तर बाहेरचा भाग आहे तो म्हणजे कॉर्टेक्स, आतला भाग आहे तो आहे मेड्युला. बाहेरचा जो भाग आहे कॉर्टेक्स, तर याच भागामध्ये फक्त फॉलिकल्स असतात. फॉलिकल काय आहे ते आपण नंतर पाहूया. बट या भागामध्ये ओव्हॅरियन फॉलिकल्स असतात. मेड्युलरी भागामध्ये ओव्हॅरियन फॉलिकल्स नसतात. ओके, सो हे अगेन डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोतच. जस्ट आता जे इन्फॉर्मेशन मिळेल तिथे तुम्ही लक्षात ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ही ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट म्हणजेच काय? फॅलोपियन ट्यूब्स. फॅलोपियन ट्यूब्सलाच काय म्हटलं जातं? ओव्हिडक्ट. फॅलोपियन ट्यूब्स काय आहे? तर इथपासून जे एवढं स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणणार आहोत फॅलोपियन ट्यूब्स. ओके, सो फॅलोपियन ट्यूब्स बेसिकली ओवमचा ट्रॅव्हलिंग एरिया आहे की जिथून ते ट्रान्सपोर्ट होणार आहे विथ टुवर्ड्स दी युटेरस. सो बेसिकली हे जे फॅलोपियन ट्यूब आहे तर याच्यामध्ये 3 पार्ट्स पडतात. एक आहे इस्थमस, दुसरा आहे अँप्युला आणि तिसरा आहे इन्फंडिब्युलम. ओके, सो या तिघांची कामं आपण पुढे पाहूया. आधी सगळ्यात पहिल्याला ज्याप्रमाणे आपण मेलमध्ये ॲक्सेसरी डक्ट्स पाहिले होते त्याचप्रमाणे फिमेलमध्येही आहेत ॲक्सेसरी डक्ट्स. ते आहे फॅलोपियन ट्यूब किंवा युटेरस, फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट, युटेरस आणि वजायना. सो हे 3 काय आहेत? ॲक्सेसरी डक्ट्स आहेत फिमेल बॉडीमधले. मेलमध्ये सेपरेट लिहून दिलं होतं, मात्र या ठिकाणी एकत्रच आहे. सो तुम्ही याला नक्की अंडरलाईन करून ठेवा, कारण हे पण MCQजमध्ये विचारलं जातं. सो फिमेल बॉडीमध्ये 3 ॲक्सेसरी डक्ट्स आहेत. फर्स्ट वन आहे दॅट इज फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट, सेकंड आहे दॅट इज युटेरस आणि थर्ड आहे दॅट इज वजायना.
सो एका प्रत्येक फॅलोपियन ट्यूब ही, कारण इथे पण आहे ना, सो 2 फॅलोपियन ट्यूब्स आहेत. प्रत्येक फॅलोपियन ट्यूब 10 to 12 सेंटीमीटरची असते, जी की ओव्हरीच्या पेरिफेरी पासून आहे. हे आहे ना पेरिफेरी, सो ओव्हरीच्या पेरिफेरी पासून आहे, दॅट इज युटेरस पर्यंत. ओके, सो हे लोकेशन पण लक्षात ठेवायचे कुठून कुठपर्यंत आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा जो पार्ट आहे हा ओव्हरीच्या जवळ आहे. सो याला आपण म्हणणार आहोत द पार्ट विच इज क्लोजर टू दी ओव्हरी, ज्याला आपण म्हणणार आहोत इन्फंडिब्युलम. आणि हा जो पार्ट आहे हा फनल शेप आहे. ओके, सो तुम्हाला कसा शेप आहे, ओव्हल शेप, फनल शेप, हे पण लक्षात ठेवायचं आहे. सो हा पार्ट कसा आहे, फनल शेप आहे. त्यासोबतच इथे तुम्ही जर पाहिलं तर पुढे काही फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत इथून बाहेर येणाऱ्या ओवमला कॅच करण्यासाठी, ज्याला आपण म्हणणार आहोत फिमरियम. ओके, आणि ओवम कॅच केला जातो, तो खाली पडत नाही. सो असा काही डाऊट असेल तर तो प्लीज काढून टाका. ओवम इथून कॅचेस होतो, खाली पडत नाही. बेसिकली असं कॅच वगैरे नाही केला जात, हे फिमरे इथे जाऊन ओवमला कलेक्ट करतात. ओके, सो ते कलेक्ट करण्याचं काम करतात, कॅच बीच नाही करत. बट जस्ट एक लक्षात ठेवण्यासाठी म्हणून हे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत तर ते कॅच करण्याचं किंवा कलेक्ट करण्याचं काम करतात जेव्हा ओव्ह्युलेशन झाल्यानंतर ओवम बाहेर येईल तेव्हा. ओके, आता या ठिकाणी जेव्हा इन्फंटिबल नंतर जेव्हा हा ओवम इथून पुढे जाणार आहे तेव्हा तो जातो अँप्युलामध्ये. अँप्युला हा फॅलोपियन ट्यूब मधला सगळ्यात वायडेस्ट पार्ट आहे. वायडेस्ट म्हणजे कसा, वायडेस्टची स्पेलिंग बरोबर असेल ना, चेक करा. वायडेस्ट म्हणजे कसं, थोडासा ब्रॉड पार्ट आहे की ज्या ठिकाणी फर्टिलायझेशन होणार आहे. इथे ओवम वेट करणार आहे 24 आवर्स स्पर्मसाठी. ओके, स्पर्म जर नाही आला तरच तो पुढे जाऊन डिस्कार्ड होणार आहे विथ दी हेल्प ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. पण जर स्पर्म या ठिकाणी येणार तर इथेच फर्टिलायझेशन होतं. सो त्याच्यामुळे आपण अँप्युलाला साईट ऑफ किंवा साईट फॉर फर्टिलायझेशन असं म्हणतो. साईट ऑफ जे काय असेल ते. त्याच्यानंतर अँप्युला नंतर जो पुढचा पार्ट आहे तो आहे इस्थमस. इस्थमस सगळ्यात नॅरो पार्ट आहे. ओके, सगळ्यात नॅरो पार्ट आहे. ज्याप्रमाणे अँप्युला सगळ्यात वायडेस्ट होता त्याप्रमाणे इस्थमस सगळ्यात नॅरो पार्ट आहे की इथून पुढे ओवम किंवा झायगोट जे पण बनलेलं असेल तर तिथून पुढे ट्रॅव्हल करणार आहे. नेक्स्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की नॅरो न्यूमन आहे, म्हणजेच नॅरो कॅव्हिटी आहे की जी युटेरसला जॉईन करणार आहे. आणि लास्ट पार्ट दॅट इज इस्थमस, फर्स्ट पार्ट दॅट इज इन्फंडिब्युलम आणि मधला पार्ट दॅट इज अँप्युला. युटेरस एक सिंगल आहे, एकच आहे युटेरस, आणि ज्याला आपण असं सुद्धा म्हणतो. त्यासोबतच युटेरसला अजून पण बरीचशी नावं आहेत आणि त्यामधलं एक नाव आहे ज्याला आपण म्हणणार आहोत हायस्ट्रल. लेट राईट स्पेलिंग चेक करायची होती, चेक केलेली आहे, हायस्ट्रल. ओके, सो युटेरसला हायस्ट्रल सुद्धा म्हणतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द शेप ऑफ युटेरस इज लाईक इन्व्हर्टर पियर. इन्व्हर्टर पियर म्हणजे काय, तुम्ही पियरचं फ्रूट खाल्लं असेल ते साधारणतः असं समथिंग असतं. ओके, सो अशा पद्धतीने युटेरस उलटा आहे ना, सो याला आपण असं म्हणणार आहोत इन्व्हर्टेड पियर. ओके, सो पियर शेप्ड आहे आणि इन्व्हर्टेड पियर शेप्ड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज सपोर्टेड बाय लिगामेंट्स. अगेन याच्यामध्ये पण लिगामेंट्सनेच हे पेल्विक वॉलला अटॅच केलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द युटेरस ओपन्स इन टू वजायना थ्रू अ नॅरो सर्विक्स. सो बेसिकली हे आहे युटेरस आणि युटेरस इथे आहे, वजायना इथे आहे आणि युटेरस आणि वजायनाच्या मध्ये एक या ठिकाणी छोटासा पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो सर्विक्स. सो सगळ्यात पहिल्यांदा जे स्पर्म आहे तर ते येताना जाणार आहे वजायनामध्ये, मग जाणार आहे सर्विक्समध्ये, मग जाणार आहे युटेरसमध्ये, मग जाणार आहे इस्थमसमध्ये, त्याच्यानंतर जाणार आहे अँप्युलामध्ये आणि मग फर्टिलायझेशन होतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला हे सगळा ट्रॅक लक्षात ठेवायचं. स्पर्म कसं येतं, ओवम कसं येतं, याच्यामधला एक जरी पार्ट चुकला तरी पण खूप तुमचे मार्क्स वगैरे जाऊ शकतात आणि तुम्हाला ते पुढे रॉंग पण होऊ शकतं सगळी प्रोसेस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज, आता या ठिकाणी द कॅव्हिटी ऑफ सर्विक्स. इथे तुम्ही जर पाहिलं तर एक छोटासा पार्ट होता, इथे एक छोटीशी कॅव्हिटी आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी एक ब्रॉड, म्हणजे थोडंसं एकदम ब्रॉड स्ट्रक्चर आहे. युजुअली सर्विक्सपेक्षा थोडंसं ब्रॉड स्ट्रक्चर आहे. सो याला आपण म्हणणार आहोत सर्विक्स कॅनल. सो सर्विक्स कॅनल आणि वजायना, सर्विक्स कॅनल आणि वजायना याला मिळून आपण म्हणतो बर्थ कॅनल. जेव्हा बेबी बर्थ होतं ना, सो बेबी जेव्हा बाहेर येतं ना, सो ते ह्या कॅनलमधून येतं. दॅट्स वाय याला आपण म्हणतो बर्थ कॅनल. सर्विक्स कॅनल आणि वजायना दोघांना मिळून म्हणतात. फक्त सर्विक्सला नाही, फक्त वजायनल कॅनल फक्त वजायनाला नाही किंवा फक्त सर्वायकल कॅनलला नाही, तर दोघांना मिळून जे म्हणतात तर ते आहे बर्थ कॅनल. सर्विक्सला नाही म्हणत, अगेन याच्यामध्ये पण कन्फ्युजन होऊ शकतं, तर सर्विक्सला आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही करत. फक्त सर्वायकल कॅनल आणि वजायना दोघांना मिळूनच या ठिकाणी बर्थ कॅनल असं बोलतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आफ्टर दॅट सेकंड लेअर आहे दॅट इज मायोमेट्रियम. मी ते सेपरेट का लिहिते हे पण तुम्हाला कळेलच, एक मिनिट. आणि थर्ड आहे दॅट इज एंडोमेट्रियम. सो साधारणतः सपोज करा की हे आहे आपलं वजायनल ट्रॅक खाली आणि ते आहे युटेरस. ओके, सो युटेरसच्या सगळ्यात बाहेरची म्हणजे इथली जी लेअर असणार आहे त्याला आपण म्हणतो पेरिमेट्रियम. ऑब्विसली पेरी नाव पण आहे आणि पेरी म्हणजे टुवर्ड्स पेरिफेरी, सो त्याच्यामुळे बाहेरच्या लेअरला आपण म्हणतो पेरिमेट्रियम.
नेक्स्ट आहे मधली लेअर, ज्याला आपण म्हणणार आहोत मायोमेट्रियम, आणि त्याच्यानंतर जी आतली लेअर आहे त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज एंडोमेट्रियम. सो जेव्हा मेन्स्ट्रुएशन होणार आहे तर तेव्हा मेन्स्ट्रुएशनच्या वेळेस जो ब्लड फ्लो होतो तर तो एंडोमेट्रियम मधला ब्लड फ्लो होतो आणि या बाकीच्या 2 लेयर्स मधला ब्लड फ्लो होत नाही. एंडोमेट्रियम मध्ये पण 2 पार्ट्स असतात, तर त्यातला जो एक्सटर्नल पार्ट असणार आहे तर ज्याला आपण फंक्शनली पार्ट म्हणतो त्याच पार्ट मधून फक्त ब्लड फ्लो होतो. ओके, सो अशा पद्धतीने हे 3 लेयर्स आहेत युटेरसचे. ओके, युटेरस मधला जो सगळ्यात बाहेरचा लेअर आहे तर हा थिन असणार आहे. कसा असणार आहे? थिन असणार आहे. आफ्टर दॅट मधला जो लेअर आहे तर तो थिक लेअर असणार आहे, कारण जो मधला लेअर आहे त्याला जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतात ड्युरिंग द डिलिव्हरी ऑफ दी बेबी तर तेव्हा ते कॉन्ट्रॅक्शन एक्झिबिट करण्याचं काम कोण करणार आहे? मायोमेट्रियम. त्याच्यामुळे हे कसं असतं? थिक असतं. सो तुम्हाला रिझन पण या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि नेक्स्ट आहे एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम कसं आहे? ग्लँड्युलर आहे. ग्लँड्युलर म्हणजे काय? हे परत सिक्रेशन करायचं काम करतं. ओके, सो याच्या सिक्रेशनमध्ये पण ऑलमोस्ट हॉर्मोन्स इन्क्लुडेड असतात. ते हॉर्मोन्स पण आपण नंतर पाहणार आहोत. साधारणतः एक एस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे आणि अजून एक हॉर्मोन तो प्रोड्यूस करतो, ते आपण पुढे पाहूया जेव्हा आपण इम्प्लांटेशन, फर्टिलायझेशन वगैरे सगळं पाहू तेव्हा. सो आता तुर्तास तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की अशा पद्धतीने 3 लेयर्स आहेत युटेरसमध्ये. एक आहे पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम, एंडोमेट्रियम. याच्यामधलं फक्त एंडोमेट्रियम मधलंच ब्लड जे आहे ते रिलीज होतं. सो एंडोमेट्रियम फक्त सायकलिक चेंजेसमध्ये इन्क्लूड होणार आहे, बाकी हे 2 नसतात. त्यासोबतच एंडोमेट्रियम कसं आहे? ग्लँड्युलर आहे, त्याच्यामुळे हे सिक्रेशनचं सुद्धा काम करतं. हे बाकी 2 सिक्रेशनमध्ये काहीच काम करत नाहीयेत. ओके, सोबतच पेरिमेट्रियम थिन लेअर आहे, मायोमेट्रियम थिक लेअर आहे. हे पण लक्षात ठेवायचे. NCERTचे सगळ्या लाईन्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया इन्क्लूड्स मॉन्स प्युबिस. नेक्स्ट आहे फर्स्ट. सेकंड आहे दॅट इज लॅबिया माजोरा. थर्ड आहे दॅट इज लॅबिया मायनोरा. फोर्थ आहे दॅट इज हायमन आणि फिफ्थ आहे दॅट इज क्लिटॉरिस. सो बेसिकली जो फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया आहे ज्याला आपण बेसिकली वल्वा म्हणतो, तर वल्वामध्ये हे 5 पार्ट्स इन्क्लुडेड असतात. साधारणतः जर आपण फिमेल एक्सटर्नल जेनेटेलिया जर आपण ड्रॉ केलं, म्हणजे जर आपण वल्वाचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, लेटेस्ट ड्रॉ इथे आपण ड्रॉ करून बघूया की कशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे. थोडक्यात मी ड्रॉ करणार आहे, एवढं क्लिअर नसेल कदाचित, बट तरी लेटेस्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, सो बेसिकली या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मी जे ड्रॉ केलेला आहे हा जो इथला रिजन आहे, हे थोडेसे हेअर लाईक स्ट्रक्चर्स पण आपण ड्रॉ करूया. सो हा जो इथला रिजन आहे याला आपण म्हणणार आहोत लॅबिया मॅजोरा किंवा मॅजोरा. ओके, सो लॅबिया मॅजोरा या ठिकाणी आपण ड्रॉ केलेला आहे, जो की हेअर लाईक स्ट्रक्चरचा सगळ्यात बाहेरचा भाग आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर एक स्ट्रक्चर आहे, याला आपण म्हणणार आहोत लॅबिया मायनोरा. हे डबल कोटेड आहे, म्हणजे डबल लेअर आहे किंवा 2 लेअर्सचं बनलेलं आहे लॅबिया मायनोरा. नेक्स्ट आहे आतमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी छोटंसं ओरिफाईस असतं, ज्याला म्हटलं जातं युरेथ्रल ओरिफाईस म्हणजे काय? ओपनिंग. ओके, सो ज्या ठिकाणी युरेथ्रा ओपन होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत युरेथ्रल ओरिफिस. आता या ठिकाणी अजून एक ओपनिंग असते ज्याला आपण म्हणतो वजायनल ओरिफिस. ज्या ठिकाणी वजायना ओपनिंग आहे किंवा ज्या ठिकाणी वजायना बाहेर ओपन होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत वजायनल ओरिफिस. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी अजून एक ओपनिंग असणार आहे. या ठिकाणी अजून एक ओपनिंग असणार आहे जे असणार आहे ॲनस ओपनिंग, जे की या ठिकाणी नाही सांगितलं आपल्याला कारण ते या सिस्टममध्ये नाहीच येत. सो त्याच्यामुळे जस्ट मी या ठिकाणी ओपनिंग ड्रॉ केलेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा जो मधला या ठिकाणी भाग आहे, या भागाला आपण म्हणतो वेस्टिब्युलर. ओके, सो वेस्टिब्युलर तुम्हाला इथे नाही सांगितले टेक्स्टबुकमध्ये, बट तरीही मी सांगते. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी थोडेसे ग्लँड्स असतात. ओके, सो अशा पद्धतीने हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो मॉन्स प्युबिसचा भाग आहे, तर तो मॉन्स प्युबिसच्या भागामध्ये काय काय येणार आहे? इथले जे हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात आणि जो एक स्किनवरचं स्किनचं एक कवरिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत मॉन्स प्युबिस. अर्थात तो कोणता एक भाग नाहीये, हे जे पूर्ण कवरिंग आहे त्यालाच आपण हेअर लाईक स्ट्रक्चर आणि जे पूर्ण कवरिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत मॉन्स प्युबिस. नेक्स्ट आहे लॅबिया मांजोरा, जे की स्किनवरती असणारं एक फोल्डिंग आहे आणि त्याच्या आतमध्ये हे बाहेरच्या साईडला आहे आणि त्याच्या आतमध्ये जे फोल्डिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज लॅबिया मायनोरा. लॅबिया मायनोरा पेअर्ड आहेत, 2 आहेत, 2 स्किन लाईक स्ट्रक्चर्स किंवा 2 फोल्डिंग्स आहेत आणि जे की लॅबिया मांजोराच्या आतमध्ये आहे किंवा अंडर आहे असं पण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे द ओपनिंग ऑफ द वजायना इज ऑफन. हे जे ओपनिंग आहे ओरिफिस आहे याच्यावरती एक पार्शली कवरिंग असणार आहे, एक मेम्ब्रान असणार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत हायमन
अर्थात हे कव्हरिंग जे आहे तर ते पार्शियली क्लोज्ड असतं, पूर्णतः ते वजायनल ओरिफिसला क्लोज करत नाही. पार्शियली क्लोज्ड मेम्ब्रेन असणार आहे जे की हेमिनचं असतं. आणि नेक्स्ट आहे दॅट इज क्लिटोरिस. क्लिटोरिस एक टायनी फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला एक इथे लेट मी ड्रॉ. सो या ठिकाणी टायनी फिंगर लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतं ज्याला आपण म्हणणार आहोत क्लिटोरिस. ओके, सो क्लिटोरिसचं तसंही रिप्रोडक्शनमध्ये जास्त काही मोठा यूज नाहीये, बट तरी पण आपण याच्यामध्ये ॲज ते वल्वामध्ये आहे किंवा एक्सटर्नल जेनेटलियामध्ये आहे त्याच्यामुळे त्याला आपण इथे घेतलेलं आहे. सो क्लिटोरिस एक टायनी फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे की जे अपर जंक्शनवरती लाय करणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लॅबिया फोल्डिंग्स आहेत, लॅबिया मायनर असेल. सो बेसिकली हे जे दोन फोल्डिंग्स आहेत त्यांच्या जंक्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिटोरिस पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कुठे आहे, युरेथ्रल ओपनिंगच्या अंडर, युरेथ्रल ओपनिंगच्या खाली आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द हेमन इज ऑफन टॉर्न ड्युरिंग द फर्स्ट क्वायटस. क्वायटस म्हणजे काय, फर्स्ट सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस हेमन मे बी तुटू शकतं किंवा मे बी ब्रेकडाऊन होऊ शकतं. बट त्याच्यामुळे असं काही रिलिजनमध्ये असं मानलं जातं की जर फर्स्ट इंटरकोर्सच्या दरम्यान हेमन जर ब्रेकडाऊन झालं तर ती फिमेल इज ती वर्जिन आहे. आणि जर ते नाही ब्रेकडाऊन म्हणजे ते जर त्या ठिकाणी नाही झालं ब्रेकडाऊन तर ऑफकोर्स असं मानलं जातं की ती फिमेल वर्जिन नाही आहे. बट हे टोटली चुकीचं आहे, कारण हेमन असं काही नाही की फक्त पहिल्या इंटरकोर्सच्या दरम्यानच ब्रेकडाऊन होऊ शकतं. तर त्याचे अजून काही रिझन्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर टॅम्पॉन इन्सर्ट केलं तर मे बी आहे या ठिकाणी, तर मे बी हेमन ब्रेकडाऊन होऊ शकतं. किंवा स्पोर्ट्समध्ये फॉर एक्झाम्पल हॉर्स रायडिंग असेल की ज्या ठिकाणी खूप जास्त लोअर ॲबडॉमेनचा वगैरे स्ट्रेस पडणार आहे लोअर ॲबडॉमेनवरती वगैरे, तर अशा वेळेस पण हेमन ब्रेकडाऊन होऊ शकतं. सायकलिंग दरम्यान असेल. सो अशी बरीचशी कारणं आहेत की ज्या ठिकाणी हेमन ब्रेकडाऊन होऊ शकतं. असं काही नाही की फक्त फर्स्ट इंटरकोर्सच्या वेळेसच होतं. सो त्याच्यामुळे त्याला आपण एक रिलायबल इंडिकेटर आहे वर्जिनिटीचा असंही आपण म्हणू शकत नाही. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता आपण पाहणार आहोत ग्लँड, दॅट इज मॅमरी ग्लँड. त्याच्या आधी जे दोन ग्लँड्स आहेत ज्याची नावं NCERT मध्ये नाही दिली आहेत, बट ते ॲज अ ॲक्सेसरी ग्लँड्स म्हणून आपण फिमेल बॉडीमध्ये इन्क्लूड करतो. त्या दोघांचं नाव मी या ठिकाणी लिहिते. तुम्हाला हवं असेल तुम्ही पण लक्षात ठेवू शकता किंवा NCERT मध्ये नाही आहे. सो ॲज यू विश यू कॅन डू दॅट. दॅट इज लेसर वेस्टिब्युलर आणि दुसरे एक आहे ते म्हणजे ग्रेटर, GEATR. काय लिहिता स्पेलिंग ग्रेटची, GREAT. ओके, GREATR, ग्रेटर वेस्टिब्युलर. ओके, सो दोन प्रकारचे ग्लँड्स आहेत, लेसर वेस्टिब्युलर आणि दुसरा आहे दॅट इज ग्रेटर वेस्टिब्युलर. सो आता हे जे लेसर आणि ग्रेटर वेस्टिब्युलर आहे ते कुठे असतात, तर साधारणतः तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ग्रेटर वेस्टिब्युलर, आणि हे जे तुम्हाला मगाशी सांगितले की या ठिकाणी ग्लँड्स असतात ते आहे लेसर वेस्टिब्युलर. ओके, सो हे लेसर खूप सारे असतात आणि ग्रेटर दोन इथे एक आणि इथे एक असतो. सो हे आहेत दोन ग्रेटर वेस्टिब्युलर आणि हे आहेत छोटे छोटे एकदम खूप सारे असतात, मेनी असतात, ज्याला आपण म्हणणार आहोत लेसर वेस्टिब्युलर. ओके, सो हे दोन ॲक्सेसरी ग्लँड्स आहेत आणि थर्ड आहे मॅमरी ग्लँड. सो आता आपण मॅमरी ग्लँड बद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. सगळ्यात आधी आपण डायग्राम पाहूया आणि मग आपण डिस्क्रिप्शन रीड करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, रिब केसच्या पुढे जर आपण म्हटलं तर साधारणतः एक फॅट सबस्टन्सने भरलेला एक तुम्हाला स्ट्रक्चर पाहायला मिळेल. हे युजली फॅटमुळे याची ग्रोथ होते किंवा फॅट रिपोजिशनमुळे ह्याची ग्रोथ झालेली पाहायला मिळते. सो बेसिकली इथे रिब केसच्या बाहेरचा जो एरिया आहे तर त्या ठिकाणी मॅमरी ग्लँड्स डेव्हलप होताना पाहायला मिळतात. इथे रिब केसच्या मधले मसल्स आहेत, इथे मधले मेजर मसल्स आहेत. हा बेसिकली मॅमरी ग्लँडचा पार्ट नाहीये. इथून आपण आता स्टार्ट करूया. तर बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा जे टायनी आणि फंक्शनल युनिट आहे, जे बेसिक मेन फंक्शनल युनिट आहे मॅमरी ग्लँडचं, तर ते आहे अल्व्हिओलाई किंवा मॅमरी अल्व्हिओलस. एक अल्व्हिओलाई, खूप सारे अल्व्हिओलस. ओके, सो मॅमरी अल्व्हिओलसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिल्क जे आहे तर ते तयार होतं आणि तिथूनच ते पुढे पाठवलं जातं. सो बेसिकली हे जे मॅमरी अल्व्हिओलाई आहेत हे याचे बंडल्स असतात, यांचे ग्रुप्स तयार होतात आणि त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज मॅमरी लूप. आणि एका मॅमरी ग्लँडमध्ये ऑब्विसली पेअर्ड ग्लँड आहे, हे दोन मॅमरी ग्लँड्स असतात. सो एका मॅमरी ग्लँडमध्ये साधारणतः 20 to 25, लेट मी चेक दी नंबर, नाही सॉरी 15 to 20 मॅमरी लूप्स पाहायला मिळतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अल्व्हिओलसमधून किंवा अल्व्हिओलायमधून जे मिल्क तयार होतं तर ते मिल्क थोडंसं या डक्ट्समधून पुढे येतं. सो हे जे डक्ट्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत मॅमरी डक्ट्स. मॅमरी डक्ट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं एक बल्जी स्ट्रक्चर पाहायला मिळते. सो हे जे बल्जी स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो अँप्युला. मग अशी पण आपण पाहिलं ह्याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये पण ज्या ठिकाणी वायडेस्ट आणि बल्जी पार्ट होता त्याला आपण अँप्युला म्हणतो. सो बेसिकली बल्जी पार्टला अँप्युला हा शब्द जनरली आपण वापरतो. ओके,
एम्प्युला मधून जर आपण पाहिलं तर पुढे आल्यानंतर हे जे मिल्क आहे तर ते मिल्क पुढे आल्यानंतर इथे अजून एक थोडंसं डकलेट स्ट्रक्चर पाहायला मिळते, बट ते बल्जी नाहीये, ते कसं थोडंसं बारीक आहे किंवा नॅरो आहे. त्याला आपण म्हणणार आहोत लॅक्टिफेरस डक्ट्स. लॅक्टिफेरस डक्ट्स मध्ये आल्यानंतर या निपल्स मधून हे जे मिल्क आहे तर ते बाहेर येणार आहे. ओके, याला जे कव्हरिंग आहे, जे कव्हर आपण पाहायला मिळते आपल्याला, जे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत ॲरिओला. ओके, सो बेसिकली पूर्ण स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. मिल्कचं ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने होतं तर मिल्क सगळ्यात पहिल्यांदा तयार होणार आहे ॲल्व्हिओलायमध्ये, ॲल्व्हिओलायमधून डक्टमध्ये, डक्टमधून ॲम्प्युलामध्ये, ॲम्प्युलामधून लॅक्टिफेरस डक्टमध्ये, लॅक्टिफेरस डक्टमधून निपलमध्ये आणि निपलमधून बाहेर. तर अशा पद्धतीने पूर्ण क्रमाने दिलेलं आहे एनसीईआरटीने. अ फंक्शनल मॅमरी ग्लँड इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल फिमेल मॅमल्स. अगेन फिमेल मॅमल्समध्ये हे फंक्शनल आहेत, मेलमध्ये फंक्शनल नाही आहेत. सो मेलमध्ये आहेत बट दोज आर नॉन फंक्शनल. ओके, असं याचा अर्थ असा होत नाही की मेल्समध्ये मॅमरी ग्लँड्स नाही आहेत, नाही, मेल्समध्ये मॅमरी ग्लँड्स आहेत पण ते फंक्शनल नाही आहेत, ते डेव्हलप्ड नाही आहेत. ओके, अगेन त्या ठिकाणी जर प्रॉपर स्टिम्युलस वगैरे मेलला प्रोव्हाइड केला तर ते डेव्हलप होऊ शकतात, बट या ठिकाणी मेल बॉडीमध्ये तशी सिस्टीम नाही आहे, ते एक्सटर्नली आपण हवं तर करू शकतो. बट फंक्शनल कोणामध्ये आहेत, नॅचरली फंक्शनल कोणामध्ये आहेत, फिमेल्समध्ये आहेत. ओके, सो दी मॅमरी ग्लँड्स आर पेअर्ड आहेत, अगेन ज्याला आपण ब्रेस्ट पण म्हणतो कॉमन लँग्वेजमध्ये, दॅट कंटेन ग्लँड्युलर टिश्यू, अर्थात ग्लँड्स सिक्रेशन होणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काय आहेत, ग्लँड्युलर टिश्यू आहेत आणि अमाऊंट ऑफ फॅट पण या ठिकाणी असतं, कारण त्याच्यामुळेच व्हॉल्यूम जे आहे तर ते मॅमरी ग्लँड्सचं काय होतं, इन्क्रीज होतं. सो तुम्ही या ठिकाणी फॅट डिपोजिशन पण बघू शकता, अशा पद्धतीने या ठिकाणी फॅट डिपोजिशनचा एरिया आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ग्लँड्युलर टिश्यू इज इच ब्रेस्ट. प्रत्येक ब्रेस्टचे जे ग्लँड्युलर टिश्यू आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला 15 to 20 मॅमरी लोब्स पाहायला मिळतात. सो हे जे आहेत, हे काय झालं, हां, हे जे आहेत तर याला आपण म्हणणार आहोत लोब्स. म्हणजे एक जो बंडल आहे, हा जो एक बंडल आहे, सो ॲल्व्हिओलायचा एक बंडल जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत मॅमरी लोब्स. असे 15 to 20 एका मॅमरी ग्लँडमध्ये किंवा एका ब्रेस्टमध्ये असणार आहेत आणि दोन ब्रेस्टचे मिळून साधारणतः हा नंबर 40 to 50 पर्यंत जाऊ शकतो. सो याच्यामध्ये क्लस्टर्स ऑफ सेल्स आहेत ज्याला आपण म्हणणार आहोत ॲल्व्हिओलाय. ॲल्व्हिओलाय मिल्क सिक्रेटसाठी हेल्प करतात. ॲल्व्हिओलायला कोण इन्फ्लुएन्स करतं मिल्क प्रोड्यूस करण्यासाठी, प्रोलॅक्टिन. ओके, सो प्रोलॅक्टिनच्या सांगण्यानुसार ॲल्व्हिओलाय जे आहेत तर ते मिल्क सिक्रेट करणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मिल्क सिक्रेट केल्यानंतर ॲल्व्हिओलायच्या कॅव्हिटीमध्ये, कारण तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी ॲल्व्हिओलायच्या आतमध्ये खूप सारी जागा आहेत, तर ॲल्व्हिओलायच्या कॅव्हिटीमध्ये हे जे मिल्क आहे तर ते स्टोअर पण करून ठेवलं जातं. आफ्टर दॅट जेव्हा गरज असेल तेव्हा ते तिथून ऑब्व्हियसली बाहेर येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲल्व्हिओलाय ओपन होणार आहे कशामध्ये, मॅमरी ट्युब्युल्समध्ये. मॅमरी ट्युब्युल्स ऑफ इच लोब जॉईन टू फॉर्म अ मॅमरी डक्ट. सो प्रत्येक जे लोब आहे त्याचे मॅमरी ट्युब्युल्स असतात. अगेन मॅमरी ट्युब्युल्स जॉईन होऊन मॅमरी डक्ट तयार करणार आहेत. मॅमरी डक्ट पासून पुढे ॲम्प्युला आहे, नेक्स्ट पार्ट. ॲम्प्युला बरेचसे एकत्र येणार आहेत लॅक्टिफेरस डक्टमध्ये आणि लॅक्टिफेरस डक्टमधून मिल्क बाहेर येणार आहे. सो बेसिकली तीच प्रोसेस आपण मगाशी पाहिलेली आहे. अगेन तुम्ही हवा तर चेकआउट करू शकता या ठिकाणी डायग्राममध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गॅमॅटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, गॅमेट फॉर्मेशन. ओके, सो द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट, ज्याला आपण म्हणणार आहोत गॅमॅटोजेनेसिस. ॲज यू ऑल नो गॅमेट कसे असतात, हॅप्लॉइड. मग ते मेल गॅमेट असो किंवा फिमेल गॅमेट असो, सगळे गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड असतात. कारण जे बेबी तयार होणार आहे तर ते झायगोटमध्ये डिप्लॉइड झायगोटच तयार झालं पाहिजे. ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड असे काही झायगोट ह्युमन्समध्ये किंवा मॅमल्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये नसतात. सो तयार होणारं झायगोट हे डिप्लॉइड असावं, यासाठी सगळे जे गॅमेट्स असतात तर ते हॅप्लॉइड असतात. सो ॲज यू ऑल नो की मेलमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे टेस्टिस आणि फिमेलमध्ये आहे ओव्हरीज किंवा ओव्हरी. आता नेक्स्ट आहे टेस्टिस स्पर्म प्रोड्यूस करतात, ओव्हरीज ओव्हम प्रोड्यूस करतात आणि या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत गॅमॅटोजेनेसिस. इन टेस्टिस द इमॅच्युअर मेल जर्म सेल्स कशामध्ये असतात, सेमिनिफरस ट्युब्यूलमध्ये. इमॅच्युअर मेल जर्म सेल्स ज्याला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटोगोनिया प्रोड्यूस करणार आहेत स्पर्मला आणि या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिस. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, स्पर्मॅटोगोनिया जे की इमॅच्युअर आहे, स्पर्मॅटोगोनियापासून स्पर्म तयार करणे याला आपण म्हणणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, सो हे तुम्ही ब्रॅकेटमध्ये कुठेतरी लिहून ठेवा, कारण या ओळींमधून शोधणं थोडंसं अवघड होतं, बट तुम्ही जर असं फ्लो चार्ट किंवा असं समथिंग तयार केलं तर तुम्हाला इझिली लक्षात राहू शकतं. नेक्स्ट आहे हे कुठे प्रेझेंट आहेत स्पर्मॅटोगोनिया,
सेमिनिफरस ट्युब्युलच्या इनर वॉलमध्ये इनसाइड प्रेझेंट आहेत, हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. आणि हे मायटोटिक डिव्हिजनने मल्टिप्लाय होतात आणि यांचा नंबर इन्क्रीज होत जातो. आता हे जे स्पर्मॅटोगोनियम असणार आहे, स्पर्मॅटोगोनियम हे डिप्लॉइड आहे, ज्याच्यामध्ये 2n म्हणजे 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. बट आपल्याला पाहिजे जे स्पर्म आहे तर ते कसं असलं पाहिजे, हॅप्लॉइड असलं पाहिजे. सो त्याच्यामुळे हे जे स्पर्मॅटोगोनिया आहे याच्यामध्ये होणार आहे मिओसिस आणि याच्यापासून तयार होणार आहेत दॅट इज स्पर्म्स. ओके, सो ही पूर्ण प्रोसेस आपण पुढे पाहणार आहोतच. आता जस्ट एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे जे स्पर्मॅटोगोनिया आहे की जे स्पर्म तयार करणार आहेत. सगळ्याच स्पर्मॅटोगोनिया एकाच वेळी स्पर्म तयार करत नाहीत, पण जे स्पर्मॅटोगोनिया त्यावेळेस स्पर्म तयार करणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. याचा अर्थ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कसे झाले, हॅप्लॉइड का डिप्लॉइड? ऑफकोर्स डिप्लॉइड, कारण जे स्पर्मॅटोगोनिया आहे त्यालाच आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणतोय. स्पर्मॅटोगोनिया कसा आहे, डिप्लॉइड आहे, त्याच्यामुळे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कसं आहे, डिप्लॉइडच असणार आहे. आता हे जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे जे की डिप्लॉइड स्टेटमध्ये आहे याच्यामध्ये होणार आहे मिओसिस. काय होणार आहे, मिओसिस. फर्स्ट मिओसिस, ॲज यू ऑल नो की मिओसिसचे 2 स्टेजेस आहेत. सो त्यामधलं फर्स्ट मिओसिस होणार आहे या ठिकाणी आणि त्यापासून तयार होणार आहेत सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सो सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स कशा असतील, डिप्लॉइड की हॅप्लॉइड? सो या ठिकाणी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट जे असतात तर ते असणार आहेत हॅप्लॉइड. ओके, सो एन फॉर्ममध्ये. आफ्टर दॅट जे सेकंडरी स्पर्मॅटोसेल्स आहेत इथे होणार आहे मिओसिस 2. मिओसिस 2 स्पेलिंग चेक करा मिओसिसची. मिओसिस 2 या ठिकाणी तयार होणार आहे. मिओसिस 2 इथे होणार आहे आणि याच्यापासून तयार होणार आहे दॅट इज स्पर्मॅटिड. अर्थात स्पर्मॅटिड पण कसे असणार आहेत, एन फॉर्ममध्ये. स्पर्मॅटिड प्रॉपर डेव्हलप होतात आणि यापासून तयार होतात स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआ म्हणजेच काय, इनडायरेक्टली याला आपण स्पर्म सेल किंवा स्पर्म म्हणू शकतो. ओके, त्याच्यामुळे स्पर्म पण कसं असणार आहे, हॅप्लॉइड. ओके, सो अगेन मी एक्सप्लेन करणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी समजलं नसेल तर. सगळ्यात पहिल्यांदा आहेत आपले स्पर्मॅटोगोनियन. स्पर्मॅटोगोनियन कसे आहेत, 2n आहेत. सो ही पूर्ण लाईन आहे स्पर्मॅटोगोनियनची. सगळेच स्पर्मॅटोगोनियन जे आहेत ते स्पर्म प्रोड्यूस करत नाहीत, पण जे स्पर्मॅटोगोनियन स्पर्म प्रोड्यूस करणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ओके, सो हेच म्हणजे स्पर्मॅटोगोनियमच प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहेत, त्याच्यामुळे दोन्ही पण कसे आहेत, ते डिप्लॉइड आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये मिओसिस 1 होणार आहे. ओके, हे स्पर्मॅटोगोनियम मधून स्पर्मॅटोसाइट होत असण्यामध्ये बऱ्याचदा खूप सारे मायटोसिस होतात, कारण हे सेल्स आपल्याकडे जास्त असले पाहिजेत. जेवढे स्पर्मॅटोगोनियम जास्त असतील तेवढे जास्त स्पर्म तयार होणार. ओके, सो याच्यामध्ये मायटोसिस खूप वेळा होत असतं, पण तो पार्ट आपण नंतर पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्पर्म कसं तयार होतं ते बघूया आणि मग आपण छोट्या छोट्या गोष्टी मध्ये कव्हर करूया. सो आता हे जे स्पर्मॅटोगोनियम आहे याच्यामध्ये खूप सारे मायटोसिस होतात आणि याच्यामधले जे फंक्शनल जे स्पर्म तयार करणारे जे सेल्स असतील त्याला आपण म्हणतो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, जे की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं, जे की 2nच्या फॉर्ममध्ये आहे. सो प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिओसिस होतं. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मिओसिस काय आहे, क्रोमोझोम नंबरला रिड्यूस करणारं सेल डिव्हिजन आहे. सो इथे मिओसिस झाल्यानंतर अर्थातच क्रोमोझोम नंबर रिड्यूस होणार आहे, म्हणजे 2nचं n होणार आहे आणि या ठिकाणी n झाल्यानंतर याचं कन्व्हर्जन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये होणार आहे. कशामध्ये, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट फर्स्ट मिओसिस नंतर. अर्थात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस 1 मुळे तयार झाले, त्याच्यामुळे ते कसं असणार आहे, n म्हणजेच हॅप्लॉइड असणार आहे. नेक्स्ट आहे मिओसिस 2 होणार आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये. सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये मिओसिस 2 झाल्यानंतर त्याच्यापासून स्पर्मॅटिड्स तयार होणार आहेत. अर्थात याच्यापासून तयार झालं त्याच्यामुळे हे पण हॅप्लॉइडच असणार आहे, एक सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट जेव्हा स्पर्मॅटोसाइट डेव्हलप होईल तेव्हा त्यापासून स्पर्मॅटोझोआ तयार होणार आहे. स्पर्मॅटोझोआ पण अगेन हॅप्लॉइडच असणार आहे. जेव्हा स्पर्मॅटोझोआ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, जेव्हा हे अजून डेव्हलप होणार आहे तेव्हा यापासूनच यालाच आपण पुढे स्पर्म असं म्हणतो. स्पर्म पण अगेन हॅप्लॉइड आहे. सो बेसिकली ही पूर्ण प्रोसेस आहे जे की मेल बॉडीमध्ये होत असणार आहे. अगेन मेल बॉडीच्या आतमध्ये म्हणजे टेस्टिसमध्ये म्हणजे सेमिनिफरस ट्युब्युल्समध्ये होत असणार आहे. ओके, सो आता आपण थिअरी रीड करूया. पुढे होतो आपण प्रायमरी. अ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कम्प्लीट्स दी फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. त्याच्यापासून तयार होणार आहे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट 2 सेल्स तयार होतात, दोन्हीही हॅप्लॉइड असणार आहेत, ज्याच्यामध्ये फक्त एकामध्ये 23 क्रोमोझोम्स दुसऱ्यामध्ये 23 क्रोमोझोम्स असणार आहेत. हे जे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आहेत याच्यामध्ये सेकंड मिओसिस होणार आहे. सेकंड मिओसिस झाल्यानंतर ऑब्विसली या 2 सेल्स पासून 2 सेल्स, या 2 सेल्स पासून 2 सेल्स असे एकूण 4 सेल्स तयार होणार आहेत. 4ही हॅप्लॉइड असणार आहेत, ज्याला आपण म्हणतो स्पर्मॅटिड. सो या ठिकाणी 4 स्पर्मॅटिड तयार झाले. 4 स्पर्मॅटिड तयार झाल्यानंतर या ठिकाणी हे जे स्पर्मॅटिड आहेत तर तेच स्पर्मॅटोझोआमध्ये म्हणजेच स्पर्ममध्ये कन्वर्ट होतात किंवा डेव्हलप होतात. सो स्पर्मॅटिडचं कन्व्हर्जन स्पर्ममध्ये होणं याला आपण म्हणतो स्पर्मिओजेनेसिस.
मगाशी काय होतं स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे पूर्ण स्पर्म तयार होण्याची प्रोसेस पहिल्यापासून शेवटपर्यंत. पण स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय, जी शेवटचा टप्पा आहे, त्याची स्पर्मॅटिड पासून स्पर्मॅटोझोआ तयार होणं, याला फक्त आपण स्पर्मिओजेनेसिस असं म्हणतो. ओके, सो अर्थात या ठिकाणी 4 स्पर्मॅटिड होते, तर स्पर्म्स किती तयार झाले असणार आहेत, ऑब्व्हियसली 4. किती तयार झाले आहेत, ऑब्व्हियसली 4. ओके, म्हणजे बेसिकली जर आपण एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट घेतला तर या एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार झाले. 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून 4 स्पर्मॅटिड आणि 4 स्पर्मॅटिड पासून 4 स्पर्मॅटोझोआ म्हणजेच 4 स्पर्म सेल्स तयार झाले. सो एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून 4 स्पर्म सेल्स तयार होतात, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता प्रत्येक वेळी या सेल्सला डेव्हलप होण्यासाठी जे न्यूट्रिशन आहे तर ते सर्टोली सेल्स प्रोव्हाइड करणार आहे, कारण ते न्यूट्रिशियस सेल्स आहेत. ओके, सो आफ्टर स्पर्मिओजेनेसिस झाल्यानंतर म्हणजेच स्पर्मॅटिडचं कन्व्हर्जन स्पर्मॅटोझोआमध्ये किंवा स्पर्ममध्ये झाल्यानंतर जे स्पर्मचे हेड्स आहेत, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर स्पर्मचे जे हेड्स आहेत तर ते या ठिकाणी एम्बेडेड आहेत काही सेल्समध्ये. त्या सेल्सला आपण म्हणतो सर्टोली सेल्स. आणि इथून हे रिलीज होणं, स्पर्म्स इथून रिलीज होणं आणि सेमिनिफेरस ट्युब्युल्स मधून स्पर्म बाहेर पडणं, या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत स्पर्मिएशन. आता हे सगळं कुठे सुरू होतं, सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये. सो सेमिनिफेरस ट्युब्युल मधून स्पर्म बाहेर पडणं, याला आपण म्हणणार आहोत दॅट इज काय, येस, याला आपण म्हणणार आहोत स्पर्मिएशन. जेव्हा सेमिनिफेरस ट्युब्युल्स मधून स्पर्म बाहेर पडतात तर तेव्हा ते कुठे जाणार आहेत, वासा एफरन्शियामध्ये, तिथून एपिडिडायमसमध्ये, रेटिटेस्टिसमध्ये, रेटिटेस्टिसमधून वासा एफरन्शियामध्ये, वासा एफरन्शियापासून एपिडिडायमस आणि एपिडिडायमस पासून वास डेफरन्समध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्पर्मॅटोजेनेसिस कधी स्टार्ट होतं, ॲट द एज ऑफ प्युबर्टी. अगेन प्युबर्टीचं काय असं एज नाही की 13, 14, 15 असं काय नाहीये. सो मेल्समध्ये प्युबर्टीचं एज आपण डिफाईन नाही करू शकत, बट या ठिकाणी जेव्हा काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप होतात तेव्हा आपण प्युबर्टीचं एज आहे असं आपण म्हणू शकतो. सो नेक्स्ट आहे प्युबर्टीच्या एजमध्येच का स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट होतं, कारण त्या एजमध्ये जे गोनॅडोट्रोपिन आहेत, गोनॅडोट्रोपिन म्हणजे काय, जे हॉर्मोन्स आहेत की जे या सगळ्या सेक्शुअल कॅरेक्टर्ससाठी किंवा स्पर्मॅटोजेनेसिससाठी हेल्प करणार आहेत, डेव्हलप करणार आहेत, तर याला आपण म्हणणार आहोत दॅट इज गोनॅडोट्रोपिन. सो गोनॅडोट्रोपिन जे की पिट्युटरी ग्लँडमध्ये आहे, म्हणजेच हायपोथॅलॅमिक हॉर्मोन आहे. सो अशा आणि हे लिहितो आपण अशा पद्धतीने. ओके, सो गोनॅडोट्रोपिनच्या अंडर किंवा गोनॅडोट्रोपिनच्या इन्फ्लुएन्समध्ये हे सगळी प्रोसेस होणार आहे. द इन्क्रीज लेवल्स ऑफ गोनॅडोट्रोपिन किंवा GnRH म्हणजे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन then acts at the anterior part of the pituitary gland and stimulates दोन गोनॅडोट्रोपिन हॉर्मोन्स दॅट इज LH आणि FSH. हे पण खूप महत्त्वाचं आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर GnRH म्हणजे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन जे आहे ते पिट्युटरी ग्लँडवरती ऍक्ट करतं. हा एक हायपोथॅलॅमिक हॉर्मोन आहे. ओके, सो हे पिट्युटरी ग्लँडवरती ऍक्ट करणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याकडे 2 हॉर्मोन्स येतात, दॅट इज ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आता हे जे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आहे तर ते लिडिक सेल्स जे मगाशी आपण पाहिले होते, इंटरस्टिशियल सेल्स जे प्रेझेंट असतात सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये, तर त्या लिडिक सेल्सवरती हे ऍक्ट करणार आहेत. लिडिक सेल्सवरती LH ऍक्ट करणार आहे आणि याच्यापासून काय होणार आहे, अँड्रोजनचं सिक्रेशन व्हायला हेल्प होणार आहे. ओके, सो बेसिकली अँड्रोजनचं स्टिम्युलेशन कोणामुळे होणार आहे, LH हॉर्मोन जेव्हा लिडिक सेलवरती ऍक्ट करणार आहे तेव्हा. नेक्स्ट आहे FSH. FSH वरती काय होणार आहे, FSH सर्टोली सेल्सवरती ऍक्ट करणार आहे. ओके, FSH काय करणार आहे, सर्टोली सेल्सवरती ऍक्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे स्पर्मॅटोजेनेसिससाठी जे फॅक्टर्स आहेत तर ते रिलीज होणार आहेत, मग न्यूट्रिशन वगैरे जे पण असेल ते. आणि अँड्रोजन जेव्हा या ठिकाणी सिक्रेट होणार आहे LH द्वारे, तेव्हा ह्याच्यामुळेच काय होतं, स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेसला, स्पर्मॅटोजेनेसिस जे काय या ठिकाणी स्पेलिंग असेल ते, सो स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसला या ठिकाणी सुरुवात होते. ओके, अगेन थोडक्यात एक्सप्लेनेशन. जे गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन आहे, जे की एक हायपोथॅलॅमिक हॉर्मोन आहे, तर हे हॉर्मोन काय करतात, पिट्युटरी ग्लँडवरती ऍक्ट करतात आणि 2 हॉर्मोन्स रिलीज करणार आहेत. एक तर पहिला आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि दुसरा आहे ते म्हणजे FSH म्हणजेच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. सो हे जे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आहे तर ते लिडिक सेल्सवरती ऍक्ट करतात. लिडिक सेल्समधून त्यामुळे अँड्रोजन नावाचं हॉर्मोन रिलीज होतं आणि हे अँड्रोजन जे आहे तर ते मेल बॉडीमध्ये स्पर्मॅटोजेनेसिससाठी म्हणजे स्पर्म तयार करण्याच्या प्रोसेससाठी सुरू करणार आहेत किंवा त्याला स्टिम्युलेट करणार आहेत. नेक्स्ट आहे FSH सर्टोली सेल्सवरती ऍक्ट करतो आणि जेव्हा स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट होईल तेव्हा स्पर्मॅटोजेनेसिससाठी जे काही युजफुल मटेरियल्स असेल किंवा जे पण युजफुल फॅक्टर्स असतील तर ते प्रोव्हाइड करायचं काम कोण करणार आहे, सर्टोली सेल्स. आणि त्याला ते प्रोव्हाइड करण्यासाठी भाग कोण पाडणार आहे, दॅट इज FSH म्हणजेच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. सो आता आपण जाऊया आपल्या स्पर्म याकडे. सो बेसिकली
सगळ्यात पहिल्यांदा 4 पार्ट्स पडतात स्पर्मचे. एक आहे हेड, दुसरा आहे नेक, तिसरा आहे मिडल पीस, चौथा आहे टेल. टेल कशासाठी युजफुल आहे, कारण आपलं जे मेल गॅमेट आहे ह्युमन बिंग्स मधलं ते मोटाईल आहे, सो ते ओव्हम पर्यंत चालत जातं, म्हणजे स्टेलने स्विम करत जातं. दॅट्स वाय टेल इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी कव्हरिंग पाहायला मिळते, जे की आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. त्याच्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी जर पाहिलं तर सगळ्यात पहिला जो भाग आहे स्पर्मचा हेड मधला, दॅट इज ॲक्रोझोम. ॲक्रोझोम काय आहेत, मॉडिफाईड गोल्जी ॲपॅरेटस आहेत. मॉडिफाईड गोल्जी ॲपॅरेटस आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल डायग्राम वगैरे, तर जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा हे जे स्पर्म्स आहेत तर ते ओव्हममध्ये एंटर करतात. तर ओव्हममध्ये एंटर करत असताना त्यांना थोडंसं ब्लर झालंय का, सॉरी क्लिअर होईल, पण तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण बघू शकता. तर बेसिकली हा जो पार्ट आहे ओव्हमचा, त्याची जी वॉल तुम्हाला पाहायला मिळते, तर हां ओके क्लिअर झालं. हां, सो हा जो पार्ट आहे ओव्हमचा, ही वॉल तुम्हाला पाहायला मिळते, ही खूप हार्ड असते. सो याच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी या ठिकाणी ॲक्रोझोमच्या पार्टमध्ये, स्पर्मच्या ॲक्रोझोमच्या पार्टमध्ये असे काही एन्झाईम्स असतात की जी ही वॉल ब्रेकडाऊन करू शकतात आणि स्पर्म इझिली आतमध्ये एंटर करू शकतात. सो ही जी झोना पेल्युसिडा किंवा सेल्स ऑफ कोरोना रेडिएटा हे जे लेयर्स आहेत, तर याच्यामधून आतमध्ये पेनिट्रेट करण्यासाठी जे एन्झाईम्स असतात, तर ते काही एन्झाईम्स, सगळे नाही, काही एन्झाईम्स ॲक्रोझोममध्ये असतात की जे स्पर्मला ओव्हममध्ये एंटर करायला हेल्प करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे तुम्हाला एक न्यूक्लियस पाहायला मिळते. आता हे जे न्यूक्लियस आहे ते ऑब्व्हियसली हॅप्लॉइड असणार आहे, कारण आपला पूर्ण सेल कसा आहे, हॅप्लॉइड आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे नेक नंतर आहे मिडल पीस. तुम्हाला हे जे झिगझॅग लाईन पाहायला मिळते स्पायरोगायरा सारखी, पण स्पायरोगायरा नाहीये, तर हे आहे या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया. तर बेसिकली सेलला मायटोकॉन्ड्रिया का पाहिजे, बाकी काही नसलं तरी सेल पण मायटोकॉन्ड्रिया पाहिजे, कारण स्पर्मकडे एनर्जी असली पाहिजे. तेवढी जर त्याच्याकडे एनर्जी असेल तरच ऑब्व्हियसली ते फिमेलच्या गॅमेटपर्यंत म्हणजे ओव्हमपर्यंत त्याला खूप सारं डिस्टन्स त्याला ट्रॅव्हल करायचं आहे. सो सेमिनिफेरस ट्युब्यूल पासून मेलच्या पेनिसपर्यंत गेल्यानंतर वजायनापासून फॅलोपियन ट्यूबच्या अँप्युलापर्यंत त्याला जायचं, म्हणजे जाम भयंकर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचे. सो त्यासाठी एनर्जी पाहिजे, आणि ती एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी पूर्ण हा जो मिडल पीसचा पार्ट आहे, तर हा पूर्ण पार्ट डेडिकेटेड आहे मायटोकॉन्ड्रियाला. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे टेल. ओके, सो हे सगळे रिजन. सो आता आपण डिस्क्रिप्शन रीड करूया. कॅपलाइक स्ट्रक्चर काय आहे, ॲक्रोझोम आहे. न्यूक्लियस कसं आहे, हॅप्लॉइड आहे. बॉडी कशाने कवर्ड आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनने. सिम्पल. ॲक्रोझोममध्ये असे काही एन्झाईम्स आहेत की जे फर्टिलायझेशनच्या टाइमला हेल्प करणार आहेत. मिडल पीसमध्ये खूप सारे मायटोकॉन्ड्रिया आहेत की जे एनर्जी प्रोड्यूस करणार आहेत, कारण स्पर्मला खूप सारे डिस्टन्स कव्हर करायचं आहे. एका इजॅक्युलेशनच्या वेळेस साधारणतः 200 to 300 मिलियन स्पर्म्स जे आहेत तर ते क्वायटस म्हणजेच काय इंटरकोर्सच्या दरम्यान बाहेर पडणार आहेत, म्हणजेच मेल बॉडीमधून फिमेल बॉडीमध्ये किंवा मेल बॉडीमधून बाहेर पडणार आहेत, इजॅक्युलेट होणार आहेत. नेक्स्ट आहे ॲटलिस्ट 60% ऑफ स्पर्म्स जे आहेत तर ते नॉर्मल शेपमध्ये असायला पाहिजेत, म्हणजे कुठलंही ॲबनॉर्मॅलिटी त्या ठिकाणी नसायला पाहिजे. आणि जे 40% आहेत त्यांची मॉर्टॅलिटी खूप जास्त असली पाहिजे, विगरस मॉर्टॅलिटी असली पाहिजे. जर स्पर्मची संख्या याच्यापेक्षा थोडी जरी कमी असेल, म्हणजे साधारणतः 150 to 100 मिलियन जर असेल तर ते पण कमी समजले जातात, कारण जेव्हा स्पर्म्स रिलीज होणार आहेत मेल ट्रॅकमधून तर तेव्हा रिलीज झाल्यानंतर फिमेलच्या बॉडीमध्ये ॲसिडिक एन्व्हायरमेंट असतं. सो त्या ठिकाणी एकतर वजनाच्या आतमध्ये गेल्याच खूप साऱ्या स्पर्मची डेथ होते. त्याच्यानंतर पुढे युटेरसमध्ये जाईपर्यंत अजून स्पर्म त्यांची पण डेथ होते. तिथून फॅलोपियन ट्यूबपर्यंत जाईपर्यंत खूपच कमी होतात, आणि खूप एकदम कमी स्पर्म्स जे आहेत तर ते कुठेतरी फॅलोपियन ट्यूब कव्हर करून ओव्हमपर्यंत जातात, आणि त्यामध्ये फक्त एकच फर्टिलायझेशन करतो. सो बेसिकली जाम कॉम्पिटिशन आहे, आणि त्या खूप साऱ्या कॉम्पिटिशनमधून एखादा स्पर्म कुठेतरी फर्टिलाइज होतो. सो त्याच्यामुळे संख्या जी आहे तर ती ॲव्हरेज साधारणतः एवढी असायलाच पाहिजे एका इजॅक्युलेशन दरम्यान, आणि याच्यापेक्षा कमी असेल तर मग खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात फर्टिलायझेशनच्या दरम्यान. नेक्स्ट आहे स्पर्म्स रिलीज्ड फ्रॉम दी सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आर ट्रान्सपोर्टेड बाय दी ॲक्सेसरी डक्ट्स. कोणते ॲक्सेसरी डक्ट्स आपण पाहिले होते, रेटिटेस्टिस आहे, नेक्स्ट आहे वास एफरन्शिया, नेक्स्ट आहे एपिडिडायमस, वास डिफरन्स. ओके, सिक्रेशन ऑफ एपिडिडायमस, वास डिफरन्स, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आर इसेन्शियल. या ठिकाणी बल्बोइरेथ्रल नाहीये, बल्बोइरेथ्रल किंवा कॉपर ग्लँडचं जे सिक्रेशन आहे ते फक्त आणि फक्त ल्युब्रिकेशनसाठी आहे. ते कुठेही म्हणजे स्पर्मला न्यूट्रिशियस वगैरे असं करण्यासाठी नाहीये, किंवा स्पर्मची मोर्टॅलिटी इन्क्रीज करणं वगैरे या सगळ्या कामांमध्ये ते येत नाही. ते फक्त आणि फक्त जे ल्युब्रिकेशन आहे पेनिस तर ते करण्यासाठी असतं. सो त्याच्यामुळे बेसिकली स्पर्म्समध्ये कुठले जर किंवा सेमेनमध्ये कुठले जर सबस्टन्सेस इन्क्लूड होत असतील तर ते फक्त एपिडिडायमसमधून येणारं सिक्रेशन, वास डिफरन्स सिक्रेशन, सेमिनल वेसिकलचं आणि प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशनच फक्त इन्क्लूड होतं. सेमिनल प्लाझ्मा आणि स्पर्म
सेमायनल प्लाझ्मा आणि स्पर्म हे मिळून तयार करणार आहे, दॅट इज सेमेन. सो सेमेनमध्ये हे दोघांचं पण अमाऊंट असते. द फंक्शन ऑफ मेल ॲक्सेसरी डक्ट्स अँड ग्लँड्स आर मेंटेन बाय टेस्टिक्युलर हॉर्मोन. त्याचं नाव काय होतं? अँड्रोजन. कोणी तयार केलं होतं? लेडिक सेल. कुणाच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर? एलएच. एलएचला कोणी आणलं होतं? गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत oogenesis. oogenesis म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ ओवम. ओके, फिमेल गॅमेट. आता हे जे oogenesis आहे हे कधी स्टार्ट होतं? तर ॲट दी टाइम ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. म्हणजे ती गर्ल चाइल्ड जेव्हा एम्ब्रियोच्या स्टेटमध्ये असेल तेव्हाच तिच्यामध्ये oogenesis प्रोसेस स्टार्ट होते. आपण मेल्समध्ये पाहिलं की स्पर्मॅटोजेनेसिस ॲट दी टाइम ऑफ प्युबर्टी स्टार्ट होतं, बट फिमेल्समध्ये oogenesis जे आहे तर ते ॲट दी टाइम ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच स्टार्ट होतं. सो एम्ब्रिओमध्ये जेव्हा म्हणजे ती बेबी जेव्हा एम्ब्रिओच्या स्टेटमध्ये असेल तेव्हा तिच्या बॉडीमध्ये एका ओव्हरीमध्ये 2 ओव्हरी असतात, तर एका ओव्हरीमध्ये साधारणतः 2 मिलियन उगोनिया तयार होतात. उगोनिया म्हणजे काय आहे? जे प्रायमरी सेल आहे ज्याला आपण मदर सेल म्हणतो. सो दॅट इज ओवम मदर सेल जे आहे तर ते तयार होतात एका ओव्हरीमध्ये. म्हणजे साधारणतः पूर्ण बॉडीमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर पूर्ण बॉडीमध्ये 4 मिलियन उगोनिया म्हणजेच ओवम मदर सेल तयार होतात. कधी? एम्ब्रिओनिक स्टेटमध्येच. ओके. आणि जेव्हा त्या बेबीचं बर्थ होतं किंवा जेव्हा ती बेबी ग्रो होत जाणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मरेपर्यंत एकही उगोनियम ॲड होत नाही. जे उगोनिया ॲट द टाइम ऑफ एम्ब्रिओनिक स्टेटमध्ये तयार होतात तेच शेवटपर्यंत राहतात. अर्थात त्यामधले काही डिजेनरेट देखील होतात, बट नवीन कोणताही ॲड होत नाही. ओके. सो आता हे जे ओवम मदर सेल आहे याला आपण ओवम मदर सेलही म्हणू शकतो, OMC देखील म्हणू शकतो, उगोनिया देखील म्हणू शकतो. आता हे नाव खूप मोठं आहे, सो मी इथून पुढे OMC एवढाच हे करेन. तुम्ही त्याच्यावरून समजून घ्या की ते काय आहे? उगोनिया आहे. ओके. सो आता हे जे उगोनिया आहे हे जेव्हा तयार होतात तर तेव्हा तयार होत असताना सपोज की एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट आता बेबीची सुरू आहे, तर तेव्हा सपोज की अशा पद्धतीचं हे सेल आहे, मध्ये आहे न्यूक्लियस. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हे OMC आहेत तर ते कसे असणार आहे? डिप्लॉइड असणार आहेत, कारण फर्स्ट स्टेज नेहमी डिप्लॉइड असते. ओके. सो याच्यावरती काय होतं? हे थोडेसे डेव्हलप होतात. डेव्हलप झाल्यानंतर याच्यावरती एक कवरिंग एक लेअर तयार होणार आहे सेल्सचं. ओके. याला आपण म्हणणार आहोत ग्रॅन्युलोसा सेल्स. ओके. याला आपण म्हणणार आहोत ग्रॅन्युलोसा सेल्स. आतमध्ये काय आहे? उसाइट आहे. आतमध्ये काय आहे? उसाइट. याला आपण प्रायमरी म्हणूया कारण हिचे डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग पुढे सेकंडरी, टर्शरी अशी पण नावं आहेत. सो हे कसं आहे? प्रायमरी आपण अशा पद्धतीने दाखवतो 1 आणि वरती डिग्रीचं सिम्बॉल. सो हे आहे प्रायमरी उसाइट आणि प्रायमरी उसाइटच्या भोवती फॉलिकलचं एक कवरिंग निर्माण होतं. सो या पूर्ण स्ट्रक्चरला म्हणजे फॉलिकलचं कवरिंग आणि प्रायमरी उसाइट याला मिळून आपण म्हणणार आहोत प्रायमरी फॉलिकल. याला मिळून आपण काय म्हणतो? प्रायमरी फॉलिकल म्हणतो. ओके. सो आता या सेलच्या आतमध्ये मिओसिस स्टार्ट होतं. कधी? एम्ब्रिओमध्येच असताना. सो मिओसिस, या ठिकाणी मिओसिस स्पेलिंग काय? MEIO मिओसिस. ओके. सो या ठिकाणी मिओसिस फर्स्ट स्टार्ट होते पण ती कंप्लीट होत नाही. मिओसिस 1 ॲज यू नो की खूप मोठी प्रोसेस आहे. याच्यामध्ये प्रोफेज 1 प्रचंड मोठं असतं. सो जेव्हा याच्यामध्ये मिओसिस स्टार्ट होतं तेव्हा हे सेल प्रोफेज स्टार्ट झाल्या लगेच अरेस्ट होतं. म्हणजे त्या ठिकाणी प्रोफेज स्टार्ट होतं आणि पुढे काहीच होत नाही. प्रोफेज 1 मध्ये फक्त ते सेल येतं आणि त्यानंतर डेव्हलपमेंट स्टॉप होते. ओके. कशामध्ये? प्रायमरी फॉलिकलमध्ये. सो फक्त प्रायमरी फॉलिकलमध्ये प्रोफेज 1 या स्टेजपर्यंतच डेव्हलपमेंट किंवा सेल डिव्हिजन होणार आहे आणि त्यानंतर ही डेव्हलपमेंट किंवा हे डिव्हिजन अरेस्ट होणार आहे म्हणजे स्टॉप होणार आहे. ओके. आता याच्याभोवती हा जो लेअर आहे ग्रॅन्युलोसा सेल्सचा लेअर आहे. सो या ठिकाणी तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे. हे जे मी या ठिकाणी सेल्स ड्रॉ केले हे काय आहे? ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत. सो प्रायमरी उसाइट प्रोफेजमध्ये स्टॉप होतं, त्याच्या बाहेर एक सेल्सचा लेअर तयार होतं किंवा कवरिंग तयार होतं. ते सेल्स असतात ग्रॅन्युलोसा सेल्स. हे ग्लँड्युलर सेल्स असतात. याच्यामधून पुढे जे काही सिक्रेशन वगैरे होणार आहे ते आपण पाहणार आहोत. पण हे ग्लँड्युलर सेल्स असतात, त्याच्यामधून सिक्रेशन पण होतं. ओके. आता नाही होणार आहे, पुढे होईल तेव्हा मी सांगेन. ओके. सो याला मिळून आपण म्हणणार आहोत दॅट इज प्रायमरी फॉलिकल. आता हे कुठे कधीपर्यंत राहणार आहे? तर टिल प्युबर्टीपर्यंत हे प्रायमरी फॉलिकल असेच बॉडीमध्ये राहतात. त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट होत नाही, काही ग्रोथ वगैरे काहीच होत नाही. ओके. सो प्युबर्टीच्या एजपर्यंत साधारणतः जर आपण फिमेल्समध्ये पाहिलं तर प्युबर्टीचं एज हे 10 to 15च्या दरम्यान असं मानलं जातं. ओके. असं काही कंपल्सरी नाही की त्या बेबीला किंवा त्या गर्लला 10 इयर्समध्येच मेन्स्ट्रुअल सायकल वगैरे स्टार्ट होईल असं काही नाहीये. बट जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते तेव्हा प्युबर्टी स्टार्ट होते. ओके. सो बेसिकली हे जे इयर आहे हे आपण 10 to 15 साधारणतः रफली मानतो. सो प्युबर्टीच्या एजपर्यंत येईपर्यंत हे जे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की ईच ओव्हरीमध्ये 2 मिलियन काय होते? ओवम होते. ओके. ओवम मदर सेल होते. ईच ओव्हरीमध्ये 2 मिलियन ओवम मदर सेल होते. याचा संख्या ड्रॉप डाऊन होते आणि ही कुठपर्यंत जाणार आहे? दॅट इज 60K to 80K पर्यंत. म्हणजेच प्रायमरी फॉलिकल्स जे एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये असताना
2 मिलियन पर्यंत इच ओव्हरीमध्ये होते, त्याची संख्या रिड्यूस झालेली आहे आणि ती आता झालेली आहे प्युबर्टी पर्यंत 60K to 80K. मग हे जे मधले होते ते कुठे गायब झाले, तर ते गायब नाही झाले, तर ते बॉडीमध्ये डिजेनरेट झालेले आहेत, ते निघून गेलेले आहेत. कारण अर्थातच एवढा लॉंग पिरियड आहे प्युबर्टी पर्यंत येईपर्यंत, म्हणजे साधारणतः 11 ते 12 वर्षांचा कालावधी आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट पासून. सो अर्थात एवढ्या कालावधीमध्ये जे सेल्स आहेत तर ते काही सेल्स डिजेनरेट होतात, काही सेल्स थोडेसे पुअर डेव्हलप झालेले असतात, ते पण डिजेनरेट होतात. ओके, सो अशा पद्धतीने संख्या रिड्यूस होत होत दॅट इज 60K to 80K पर्यंत ही संख्या येते. ओके, आता जेव्हा प्युबर्टी स्टार्ट होते, ओके, प्युबर्टी जेव्हा स्टार्ट झाली, तुम्हाला या ठिकाणी पण ओव्हरी आहे, थोडंसं मी रिपीट करते, प्युबर्टीच्या आधी आपण येऊया. सो ही आहे ओव्हरी आणि एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये या ठिकाणी प्रायमरी फॉलिकल्स जे आहेत ते तुम्हाला तयार झालेले पाहायला मिळतात. ओके, आता आपण येऊया प्युबर्टीकडे. सो जेव्हा प्युबर्टी स्टार्ट होणार आहे, तर प्युबर्टी स्टार्ट झाल्यानंतर ॲज यू नो की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे आहे पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करतात, तर त्याची लेवल काय होते, इन्क्रीज होते. सो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनची लेवल काय होणार आहे, या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. आणि FSHची लेवल इन्क्रीज झाल्यामुळे हे जे आपलं प्रायमरी फॉलिकल आहे जे की प्रोफेज 1च्या स्टेजमध्ये अरेस्टेड होतं, तर ते प्रायमरी फॉलिकल पण डेव्हलप व्हायला स्टार्ट होतं. सेलच्या आतमध्ये काही होणार नाहीये, ते प्रोफेज 1मध्येच अरेस्टेड राहणार आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं की बाहेरून जे आहे ते थोडंसं डेव्हलपमेंट होतं. म्हणजेच काय होणार आहे ते तुम्ही शो यू की बाहेरून याच्यावरती अजून एक दोन ग्रॅन्युलोसाचे लेयर्स ॲड होतात. ओके, म्हणजे हे काय होतं, बेसिकली याला कव्हरिंग जास्त दिलं जाते, जेणेकरून या सेलला पुढे काही परिणाम म्हणजे ते डिजेनरेट वगैरे होऊ नये किंवा ते वीक वगैरे राहू नये, यासाठी जे सेल किंवा जे प्रायमरी फॉलिकल त्या मंथमध्ये बाहेर येणार असेल ॲज अ ओवम म्हणून, तेच सेल फक्त या ठिकाणी डेव्हलप होते, सगळे सेल्स डेव्हलप होत नाहीत. ओके, सो जे सेल ॲज अ ओवम म्हणून त्या मंथमध्ये बाहेर येणार असेल, त्या ओव्हरीमधून बाहेर येणार असेल, कुठलंही त्यामधलंच एखाद्या सेल डेव्हलप होणार आहे. सो FSHची लेवल जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा याच्यावरती ग्रॅन्युलोसाचे लेयर्स इन्क्रीज होतात, मग ते 2 किंवा 3 लेयर्स होतात. बट आतमध्ये काहीच होत नाही आहे. आतमधलं जे आपलं ओसाइट आहे ते अजूनही प्रोफेज 1मध्येच आहे. सो याच्यामध्ये फक्त फॉलिकलचे लेयर इन्क्रीज झाल्यामुळे आपण याला सेकंडरी फॉलिकल असं म्हणतो, बट आतमधलं ओसाइट अजूनही तेच आहे जे प्रायमरी फॉलिकलमध्ये होतं. ओके, सो FSH लेवल इन्क्रीज झाल्यामुळे याचं डेव्हलपमेंट कशामध्ये झालेली आहे, सेकंडरी ओसाइट. तुम्ही या ठिकाणी सेकंडरी ओसाइट पाहू शकता. आता ही FSHची लेवल ग्रॅज्युअली अजून इन्क्रीजच होत असते टिल ते ओव्हरी बाहेर येईपर्यंत, टिल ओवम बाहेर येईपर्यंत. ओके, ओवम तयार होऊन बाहेर येईपर्यंत. सो बेसिकली या ठिकाणी FSHची लेवल अजून वाढते. सेकंडरी फॉलिकल तयार झाल्यानंतरही FSHची लेवल इन्क्रीज होत असते. मग आता काय होणार आहे, या ठिकाणी इथे अजून हे जे आपले ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत त्याचे लेयर्स अजून या ठिकाणी वाढतात. ओके, पहिल्यांदा काय होणार आहे, सेल्स या ठिकाणी अजून वाढणार आहेत, ग्रॅन्युलोसा लेयर्सचे सेल्स अजून या ठिकाणी वाढणार आहेत. हे जे आपलं आतमध्ये असणारं जे ओसाइट आहे तर त्या अशा पद्धतीने कुठेतरी एकाच साईडला जातं आणि एकाच साईडला गेल्यानंतर याच्यावरती अजून एक सेल्सचा लेअर जो आहे तर तो अशा पद्धतीने येतो. हे सेल्स थोडेसे असे मोठे किंवा इलॉंगेटेड असतात. सध्या इथे ड्रॉ नाही करता येते, बट हे सेल्स थोडेसे मोठे आणि असे इलॉंगेटेड असतात, म्हणजे पसरलेले असतात, असे त्यांची लेंथ वाढलेली असते. सो हे जे हे जे OMC किंवा ओसाइटच्या भोवती हे जे लेअर तयार होणार आहे सेल्स, ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत हे सगळे, फक्त हा लेअर जरासा उगोनियाच्या किंवा आपल्या ओसाइटच्या जवळ आहे, त्याच्यामुळे आपण या लेअरला म्हणणार आहोत कोरोना रेडिएटा. हे सगळे NCERT मध्ये नाही आहे, बट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऐकू शकता किंवा इफ यू वॉन्ट तुम्ही व्हिडिओ स्किप देखील करू शकता. सो हे आहे या ठिकाणी कोरोना रेडिएटा. आतमध्ये आपलं जे प्रायमरी ओसाइट आहे ते अजूनही तसंच आहे, अजून डेव्हलपमेंट नाही झाली, बट आता ती डेव्हलपमेंट होणार आहे. ओके, कशी होणार आहे ते आता आपण बघूया. सो नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी पिंक कलरचा अजून एक लेअर पाहायला मिळतोय. ओके, त्या ओसाइटच्या भोवती त्या लेअरला आपण म्हणणार आहोत झोना पेल्युसिडा. या लेअरला आपण काय म्हणणार आहोत, झोना पेल्युसिडा, जे की एक टफ कव्हरिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी ओके हे जे आहे आपलं प्रायमरी ओसाइट आहे याच्या बाहेर अजून एक या ठिकाणी एक बॉडी तयार होते. एक मी दुसरा कलर घेते. या ठिकाणी अजून एक बॉडी तयार होते, याला आपण म्हणणार आहोत पोलार बॉडी. ओके, याला आपण काय म्हणणार आहोत या ठिकाणी, पोलार बॉडी. सो ही कशी आहे, फर्स्ट पोलार बॉडी आहे, कारण आत्ताच जस्ट एक तयार झाली आहे. सो ही आहे आपली फर्स्ट पोलार बॉडी. आता नेक्स्ट जे आहे हे जे आपलं सेल आहे आतमधलं सेल, तर या सेलच्या इथे तुम्हाला एक कॅव्हिटी पाहायला मिळते. ओके, सो या कॅव्हिटीला आपण म्हणणार आहोत दॅट इज अँट्रम. हे काय झालं, या ठिकाणी कॅव्हिटी तयार झाली आणि या कॅव्हिटीला आपण म्हणणार आहोत अँट्रम. आता बेसिकली याच्या आतमध्ये हे जे आपलं ओसाइट आहे तर या ओसाइटमध्ये डेव्हलपमेंट स्टार्ट होते. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की हे मिओसिस 1 मध्ये म्हणजेच प्रोफेज 1 मध्ये अडकलेलं होतं. सो आता या ठिकाणी प्रोफेज 1 जे आहे तर ते कम्प्लीट होतं, त्याच्यानंतर मेटाफेज 1 होतं, एनाफेज 1 होतं, टेलोफेज 1 होतं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मिओसिस 1 जे आहे तर ते कम्प्लीट झालं. कोणतं, मिओसिस 1.
मग आता ऑब्व्हियसली मिओसिस 1 कंप्लीट झाला तर मिओसिस 2 देखील स्टार्ट होणार आहे. काय स्पेलिंग आहे मिओसिसची? मिओसिस 2 देखील या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. ओके, मिओसिस 1 कंप्लीट झालं. ॲज यू ऑल नो की मिओसिस 1 झाल्यानंतर या ठिकाणी एन म्हणजेच हॅप्लॉइड सेल तयार होतं. सो या ठिकाणी मिओसिस 1 कंप्लीट झालेलं आहे आणि हॅप्लॉइड सेल तयार झाले. सो आता मिओसिस 2 देखील स्टार्ट होतं. बट मिओसिस 2 त्याच्यामध्ये प्रोफेज 2 होतं. अगेन मेटाफेज 2 सुरू होत असतं आणि तेवढ्यातच मेटाफेज 2 मध्ये हे सेल अरेस्ट होतं. ओके, मेटाफेज 2 मध्ये हे सेल अरेस्ट होणार आहे. सो या ठिकाणी काय झालं, टर्शरी फॉलिकलमध्ये, ह्याला आपण टर्शरी फॉलिकल म्हणतो, टर्शरी फॉलिकलमध्ये काय झालं, मिओसिस 1 जे की प्रोफेज 1 मध्ये अडकलेलं होतं ते कंप्लीट झालं. मिओसिस 1 पूर्ण, मिओसिस 2 स्टार्ट झालं, बट मिओसिस 2 मेटाफेज 2 मध्ये अडकलं. ओके, सो या ठिकाणी अरेस्ट आहे सेल कशामध्ये, मिओसिस 2 मध्ये. सो जसं की मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, मिओसिस 1 झाल्यानंतर या ठिकाणी हॅप्लॉइड आपलं जे उसाइट आहे तर ते हॅप्लॉइड झालं. आधी कसं होतं, डिप्लॉइड होतं. सो हॅप्लॉइड झाल्यानंतर या ठिकाणी एक काय तयार होतं आपलं, हे जे हॅप्लॉइड आहे तर हे हॅप्लॉइड उसाइट, एक हॅप्लॉइड उसाइट तयार झालं. आणि ॲज यू नो की डिव्हिजन झाल्यानंतर 2 सेल्स तयार होतात. तर दुसरं हॅप्लॉइड पोलार बॉडी तयार झाली, जी की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सो हॅप्लॉइड पोलार बॉडी तयार झाली. सो या सेलचं डिव्हिजन कशामध्ये झालं, हॅप्लॉइड उसाइटमध्ये आणि हॅप्लॉइड पोलार बॉडीमध्ये. फर्स्ट पोलार बॉडीमध्ये याच्यामधलं उसाइट थोडंसं साईजने मोठं असं तुम्ही या ठिकाणी साईज पण बघू शकता आणि पोलार बॉडी खूपच छोटीशी टायनी असते. ओके, सो इथपर्यंत स्ट्रक्चर आय होप की तुम्हाला समजलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी सगळी नावं पाहायला मिळतात. अँट्रम म्हणजे काय, कॅव्हिटी आहे वगैरे वगैरे सगळी नावं तुम्हाला पाहायला मिळतात. आता नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मी पिंक कलरचे खूप सारे लेयर्स ड्रॉ केलेत जे की ग्रॅन्युलसा सेल्स पासून तयार झालेले आहेत. या लेयर्सला आपण थिका लेयर्सही म्हणतो. आतमध्ये असेल तर थिका इंटरना आणि बाहेरचा जो असेल त्याला आपण थिका एक्सटर्ना असं म्हणतो. ओके, सो हे जे लेयर्स आहेत जे की खूप सारे लेयर्स तयार झालेले आहेत. सो या लेयर्सच्या बाहेर जे कवरिंग आहे त्याला आपण म्हणणार आहोत थिका एक्सटर्ना आणि आतमध्ये जे कवरिंग असेल त्याला आपण म्हणणार आहोत थिका इंटरना. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की या स्टेजमध्ये हे जे टर्शरी फॉलिकल आहे तर ते साईजने खूप जास्त डेव्हलप झालेलं आहे. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी त्या डायग्राममध्ये सुद्धा पाहू शकता की हे काय आहे, टर्शरी फॉलिकल आहे. आणि हे जे तुम्हाला येल्लोइश कलरचं पाहायला मिळते हे काय आहे, कॅव्हिटी आहे, दॅट इज अँट्रम. आता नेक्स्ट, आता हे जे टर्शरी फॉलिकल आहे हे पण पुढे काय होणार आहे की टर्शरी फॉलिकल ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी याच्यामधून या ओव्हरीमध्ये ते थोडंसं अजून डेव्हलप होतं. या ठिकाणी फक्त लेयर्स इन्क्रीज होतात सेल्सचे. ओके, आणि हे आता या ठिकाणी हे जे लेयर्स आहेत तर हे कोणत्या फॉलिकल लेयर्सच आहेत, बट अजून जास्त आलेले आहेत फॉलिकल लेयर्स. आणि हे मॅच्युअर फॉलिकल लेयर्स आहेत. फॉलिकल लेयर्स मॅच्युअर आहेत, ओसाइट अजूनही मॅच्युअर नाही आहे, ते अजूनही मेटाफेज 2 मध्येच अडकले. ओके, सो या ठिकाणी फक्त फॉलिकल लेयर्स जे आहेत त्या मॅच्युअर झालेत, ओसाइट अजूनही तेच आहे. आणि हे जे मॅच्युअर झालेले फॉलिकलचे लेयर्स आहेत त्याला आपण म्हणतो ग्राफियन फॉलिकल. ओके, याला आपण मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकल असं म्हणतो. आता FSHची लेवल अजूनही इन्क्रीज होतच होती. ओके, त्यासोबतच ते जे सेल आहे तर ते म्हणजे जी ओव्हरी आहे तर ओव्हरी सुद्धा इस्ट्रोजन प्रोड्यूस करत होती. सो इस्ट्रोजनही प्रोड्यूस होत होतं. FSHची लेवलही इन्क्रीज होत होती, ग्रॅज्युअली इन्क्रीज होत होती. बट ॲट अ सर्टन पॉईंटला काय होतं की FSH खूपच वाढतं. FSH ॲट द पीक लेवलला वाढतं, म्हणजे खूपच जास्त वाढतं. ओके, सो FSH खूप जास्त वाढणार आहे एका सर्टन पिरियडला. आणि जेव्हा ते होतं त्या FSH सोबतच या ठिकाणी ल्युटिनायझिंग हॉर्मोन पण अर्थात त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे. सो FSHची लेवल पण खूप जास्त वाढते, त्यासोबतच ल्युटिनायझिंग हॉर्मोनची लेवल पण खूप जास्त वाढते. आणि याचा परिणाम काय होतो की हे जे आपलं ग्राफियन फॉलिकल आहे तर ते ब्रस्ट होतं, म्हणजे फुटतं, रप्चर होतं. आणि त्याच्यामधून हे जे आपलं या ठिकाणी मेटाफेज 2 मध्ये अडकलेलं जे ओसाइट आहे, ओके, त्याला आपण ओवम देखील म्हणू शकतो बाहेर पडल्यानंतर. सो मेटाफेज 2 मध्येच अडकले, अजून हे मॅच्युअर नाही झाले किंवा पूर्ण डिवाइड नाही झाले. सो जे मेटाफेज 2 मध्ये अडकलेलं जे ओवम किंवा ओसाइट आहे तर ते बाहेर पडतं. आता ते बाहेर पडल्यानंतर या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत दॅट इज ओव्ह्युलेशन. ओके, सो हे झोना पेल्युसिडा पण मी मगाशी सांगितलं की या ठिकाणी जे कव्हरिंग इथे तयार होतं त्याला आपण काय म्हणणार आहोत, या कव्हरिंगला त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज झोना पेल्युसिडा. ओके, सो इथे काय तयार होणार आहे, हे जेव्हा ओवम बाहेर येतं तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, ओव्ह्युलेशन. ओके, सो ओव्ह्युलेशन नंतर हे जे ग्राफियन फॉलिकल इथे होतं तर हे आतमध्येच राहतं, ओव्हरीच्या आतमध्ये. फक्त हे जे ओवम आहे तर ते आता कुठे जाणार आहे, कुठे गेलं आपलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. येस, सो हे जे ओवम आहे ते आता कुठे जाणार आहे, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा फिमरियममध्ये, फिमरियममधून इन्फंडिब्युलममध्ये, मग ॲम्प्युलापर्यंत इथे वेट करणार आहे दॅट इज स्पर्मचं. ओके, सो अशा पद्धतीने हे जे ओवम आहे तर ते बाहेर पडले. अजूनही ओवम मध्ये मेटाफेज 2 पूर्ण झालेलं नाहीये, ओवम अजूनही मेटाफेज 2 मध्ये अडकलेलं आहे. सो जेव्हा या ठिकाणी ओवम बाहेर पडतं तर ओवम बाहेर पडल्यानंतर मग हे जे ग्राफियनचे फॉलिकल्स आहेत ते पुढे कॉर्पस ल्युटियम मध्ये कन्वर्ट होतात. का
कन्वर्ट होतात, कसे कन्वर्ट होतात हे सगळं आपण मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पाहणार आहोत. बट हे जे ग्राफियन फॉलिकलचे लेअर आहेत जे की ग्लँड्युलर होते, ओके, त्याच्यापासून सिक्रेशन होणार होतं, हे मी आधी सांगितलं होतं. सो ते जे आहेत ते आता कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट होतात आणि कॉर्पस ल्युटियम म्हणजे काय, येलो कलर. सो हे कॉर्पस ल्युटियम येलो कलरचं असतं. ओके, सो याच्यानंतरची प्रोसेस आपण पाहणार आहोत मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. आतापर्यंत एवढंच लक्षात ठेवा की हे कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्ट होतं आणि ओवम इथून बाहेर पडलेलं आहे. का, LH ची लेवल खूप जास्त वाढली होती, ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स लेवल खूप जास्त वाढली होती आणि त्यामुळे ते जे आपलं ग्राफियन फॉलिकल आहे ते ब्रस्ट झालं आणि त्याच्यामधून ओवम बाहेर पडलं. ओके, सो इथपर्यंतच आहे, दॅट इज ओजेनेसिस. नेक्स्ट आता आपण जी पुढची प्रोसेस आहे तर ती पाहणार आहोत मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. बट त्याच्या आधी या ठिकाणी हे जे डायग्राम आहे याला आधी पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा उगोनिया म्हणजेच ओवम मदर सेल होतं. ओवम मदर सेलमध्ये मिओसिस 1 झालं आणि ते प्रोफेज 1 पर्यंत अडकलं. ओके, सो प्रोफेज 1 पर्यंत अडकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रायमरी उसाइड, मग प्रायमरी फॉलिकल नंतर सेकंडरी फॉलिकल नंतर टर्शरी फॉलिकल. ओके, या सगळ्यामध्ये जे प्रायमरी उसाइड आहे तर ते टर्शरी फॉलिकलमध्ये आल्यानंतर जे आपलं मिओसिस 1 आहे तर ते कंप्लीट करतं आणि मिओसिस 1 कंप्लीट केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा सेकंडरी उसाइड आणि फर्स्ट पोलार बॉडी तयार होणार आहे. आता नेक्स्ट हे सगळं एन फेजमध्ये आहे. म्हणजे सो आता हे जे सेकंडरी उसाइट आहे ते अजून हे कशामध्ये आहे, त्या ग्राफियन फॉलिकल्समध्ये आहे किंवा टर्शरी फॉलिकल्समध्ये आहे. सो टर्शरी फॉलिकल्समध्ये आहे, मग ते ग्राफियन फॉलिकल्समध्ये जाईल, मग LH लेवल FSH लेवल जेव्हा पीकवरती जाईल तेव्हा ते ब्रस्ट होणार आहे आणि त्याच्यामधून जे बाहेर येईल त्याला आपण म्हणतो ओवम आणि तिथून जी बाहेर येणारी बॉडी आहे त्याला आपण म्हणणार आहोत. हे पहिल्या मिओसिसमध्ये फर्स्ट पोलर बॉडी तयार झाली होती. नेक्स्ट जे मेटाफेजमध्ये अडकलेलं ओवम आहे तर ते बाहेर येतं आणि या ठिकाणी आपल्याला सेकंड पोलर बॉडी पाहायला मिळते. ओके, सो आता हे जे ओवम आहे अजूनही मॅच्युअर नाहीये, हे लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल आणि हे ओवम एन स्टेटमध्ये आहे. ओके, ऑब्विसली एन स्टेटमध्ये असायला पाहिजे. नेक्स्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल.